नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या लक्ष करिअर पॉइंट मध्ये हार्दिक स्वागत. आजचा खूप महत्त्वाचा मी लेक्चर आणला आहे. ते कशा संदर्भात आहे तर पोलीस भरती, एमपीएससी आणि इतर ज्या परीक्षा 2026 ला झालेल्या आहेत त्या परीक्षांमध्ये सरासरीचे कसे क्वेश्चन विचारले आहेत, कोणते क्वेश्चन विचारले आहेत आणि ते कशा प्रकारे आपल्याला सॉल्व्ह करायचे आहेत ते आजच्या लेक्चर मध्ये आपण घेणार आहोत. कारण 2026 आणि 27 मध्ये जे होणारे पेपर आहेत त्या सर्व पेपरचा जो बेस आहे तो आपल्याला 2026च्या पेपरचा बेस बघायला मिळतो. मग आता आपण पोलीस भरती आणि इतर ज्या परीक्षा झाल्या आहेत त्या सर्वांचे क्वेश्चन आपण इथं सॉल्व्ह करून घेणार आहोत. आणि असे अजून बऱ्याच व्हिडिओ येणार आहेत ज्याच्यामध्ये बाकीचे विषयांचे 2025-26 ला जे विचारलेले क्वेश्चन आहे ते सुद्धा आपण सॉल्व्ह करून घेणार आहोत. आता जर आपण बघितलं तर पोलीस भरतीचा जो पेपर आहे गेल्या 1-2 वर्षात जे काही पेपर झाले त्याची काठिण्य पातळी वाढलेली आहे. म्हणजे तिची काठिण्य पातळी 2-3 वर्षापूर्वी जे काही पोलीस भरतीचे पेपर व्हायचे तशी राहिलेली नाहीये. गणिताची काठिण्य पातळी वाढलेली, तुम्ही मीरा भाईंदरचा पेपर बघितला असेल किंवा पिंपरी चिंचवडचा पेपर बघितला असेल, क्वेश्चनची काठिण्य पातळी वाढली. इव्हन पोलीस भरतीचे क्वेश्चन हे एमपीएससीच्या क्वेश्चन सारखे वाटायला लागले. तर मी तुमच्या आज एमपीएससी आणि पोलीस भरती हे सर्व क्वेश्चन कसे विचारले सरासरीचे ते आता आपण इथं घेणार आहोत. जे कसे सॉल्व्ह करायचे ते आपण बघूयात. बघा आता पहिला क्वेश्चन आपण इथं घेतलाय नागपूर पोलीस 2026 चा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन काय दिलेलं आपल्याला. क्वेश्चन दिले आपल्याला 5 संख्यांची सरासरी. काय दिली आहे? 5 संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या सर्व संख्यांची दुप्पट केली. काय केली आपण? त्या सर्व संख्यांची दुप्पट केली. तर नवीन सरासरी किती होणार आहेत? नवीन सरासरी. आता काय करतील मुलं, बऱ्याचच एक्झाम्पल कसं सॉल्व्ह करणार आहे? 1000 आहे, 1000 ला पुन्हा 5 ने गुणणारे आणि ते किती होणार आहे? 5000. ह्या 5000ची दुप्पट करणारे म्हणजे होणारे 10000. अशा प्रकारे एक्झाम्पल सॉल्व्ह करतील. मग 10000 ही किती जणांची आहे? तर 5 जणांची सरासरी आहे. म्हणून याला आपण 5 ने गुणलं, 5 ने भागलं आणि 5 ने भागल्यामुळे काय तयार झाली बरी त्या संख्या आपली? तर संख्या झाली 5 × 5, 5 × 10 म्हणजे 2000. आपलं उत्तर 2000 आहे. पण एवढं करायची गरज नाहीये. का करायची गरज नाहीये? तर आपल्याला एक नियम माहिती आहे. कोणता नियम माहिती आहे? जर 2 संख्या असू, 5 संख्या असू, 10 संख्या असू, किती संख्या असू द्या, त्यांची जर आपल्याला सरासरी दिली असेल, काय दिली असेल? सरासरी, आणि त्या संख्येची आपण दुप्पट करा, तिप्पट करा, चारपट करा असे जर क्वेश्चन आले तर डायरेक्ट उत्तर सॉल्व्ह होतं. एवढं करण्याची गरज नाही. कसं सॉल्व्ह होतं? दिलेल्या संख्येची सरासरी जेवढी असते का त्याच्या दुप्पट जर करायला लावली तर डायरेक्ट 2 पट करून टाकायची. म्हणजे 1000 चे किती होणार आहे? 2000. क्वेश्चन तुम्हाला भविष्यात असा पण विचारला जाऊ शकतो. 5 संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या प्रत्येक संख्यांची तिप्पट केली. किती केली? तिप्पट केली. तर सरासरी किती होईल? तर तिप्पट केल्यावर सरासरी 1000 चे तिप्पट किती होणार आहे? 3000. सॉल्व्ह करायची तुम्हाला गरज नाही पडणार. क्वेश्चन भविष्यात तुम्हाला असा पण विचारला जाऊ शकतो. काय? 5 संख्यांची सरासरी 1000 आहे. त्या प्रत्येक संख्या अर्ध्या केल्या. काय केल्या? अर्ध्या केल्या. तर नवीन सरासरी काय होईल? तर सुरुवातीची सरासरी किती दिली आपल्याला? 1000. त्याची अर्धी केल्यावर किती होणार बरं? 500. म्हणजे आपलं उत्तर डायरेक्ट 500 राहणार आहे. एवढं सॉल्व्ह करायची आपल्याला गरजच पडणार नाही. ही आहे पहिली ट्रिक्स. म्हणजे आपल्याला एक्झाम्पल विदिन 2 ते 3 सेकंद सॉल्व्ह होतं. जेवढा वेळ वाचायला लागतो का तेवढ्या वेळेत आपलं एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. म्हणजे सॉल्व्ह करायची आपल्याला गरज पडणार नाहीये. एकदम साधे. काही क्वेश्चन थोडे हार्ड असतात. म्हणजे 25 क्वेश्चन पैकी असं धरून चाला, एक 18 ते 20 क्वेश्चन असे का सिंपल असतात. एक 5 क्वेश्चन असे येणार आहे का तिथं तुम्हाला थोडा वेळ लागेल. एक 30 सेकंद, 40 सेकंद, 50 सेकंद लागू शकतात. थोडं कॅल्क्युलेशन असेल. पण 18 ते 20 एक्झाम्पल असे का बघता सुद्धा सॉल्व्ह होऊ शकतात. मग ते कसे सॉल्व्ह होतात, काय सॉल्व्ह होतात ते सर्व आपण बघणार आहोत. तर पहिला क्वेश्चन आपण घेतला. सेकंड क्वेश्चन जो आहे तो वॉशिंग तलाठ्याचा क्वेश्चन 2026 चा क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन काय दिलेला आहे. क्वेश्चन दिलाय एकूण अंतराचे 3 समान भाग केले. किती भाग केले बरं? 3 समान भाग केले. एक अंतर आहे म्हणजे हे काहीतरी अंतर आहे. एक अंतर, या अंतराचे काय केले आपण? 3 भाग केले. प्रत्येक भागाचे प्रवास अनुक्रमे 60 km/h, 30 km/h आणि 10 km/h ह्या वेगाने केल्यास सरासरी वेग किती? काय विचारलं आपल्याला? सरासरी वेग किती? आता बघा हे एक्झाम्पल बरंच वेळ खाऊ एक्झाम्पल आहे. बरेच मुलं याला खूप वेळ देतात. का? तर
हे आतापर्यंत ट्रॅडिशनल पद्धत कशी सॉल्व्ह झाली ते तुम्हाला सांगतो, शॉर्टकट सांगतो. हे एक्झाम्पल विदिन 5 सेकंदाच्या सॉल्व्ह होईल, पण मुलं याला लावतात 2 मिनिटं ते 3 मिनिटं. काय वेळ लावतात ते सांगतो, मग शॉर्टकट काय ते सांगतो. मुलं काय करतात, जर 2 टप्प्यातील अंतर असेल, किती असेल बरं, 2 टप्प्यातील अंतर असेल, ते हे कसं सॉल्व्ह करतात बरं, यासाठी एक फॉर्म्युला वापरतात. कोणता, 2xy अपॉन x प्लस y. हा कसला फॉर्म्युला आहे बरं, वेगांची सरासरी, 2 वेगांची सरासरी. पण इथं आपल्याला किती वेग दिले बरं, 3 वेग दिले येणार आहे. मग 3 वेगांचा फॉर्म्युला अजून मोठा आहे, अजून तो मोठा युज करतात मुलं. काय करतात बरं, 3xyz अपॉन xy प्लस yz प्लस xz एवढं मोठं कॅल्क्युलेशन करत असतात. आता कॅल्क्युलेशन करायचं म्हणजे एखादी चूक जरी झाली तर आपलं येणारे आन्सर सुद्धा चुकता, आपले मार्क्स कमी होतात. त्यापेक्षा तुम्हाला एक मी साधी ट्रिक सांगणार आहे, खूप सिंपल ट्रिक्स आहे, जी आतापर्यंत तुम्ही कुठेच बघितलेली नसणार, ती ट्रिक्स मी तुम्हाला सांगणार आहे. बघा आता इथं ट्रिक्स काय काय करायचं, ह्या 60, 30 आणि 10चा काय काढायचा, लसावी. काय काढायचा, लसावी. ह्या 60, 30, 10चा लसावी किती असणार आहे बरं, 60. लसावीचा अर्थ काय बरं, अशी संख्या का त्या संख्येला दिलेल्या सर्व संख्येनी भाग घ्यायला पाहिजे. मग या 60ला 7नी भाग जातो, 60ला 30नी पण भाग जातो, 60ला 10नी पण भाग जातो. एकदा जर तुम्हाला ही कन्सेप्ट कळाली तर पुढच्या 2 ते 5 सेकंदात उत्तर सॉल्व्ह करणार आहे, पण समजून घ्या पहिलं काय. मग आता मला सांग, यांचा लसावी किती आला बरं, 60. क्लिअर झालं काय, लसावी 60. किती टप्प्यांमध्ये प्रवास आहे रे, 3 टप्प्यांमध्ये प्रवास. किती टप्प्यांमध्ये, 3. गुणिले काय करायचे, 3. भागिले काय करायचे, भागिले काय करायचे. बघा इथं ही कन्सेप्ट क्लिअर होणं गरजेचं आहे. आता आपण यांचा लसावी किती काढला बरं, 60 काढला. या 60ला किती गुणलं तर 60 येणार आहे, 1 गुणल्यावर, म्हणजे 1 लिहून टाकायचं. याला किती गुणल्यावरती 60 येणार आहे, 2 गुणल्यावर 2 लिहून टाकायचं. याला किती गुणल्यावरती 60 येणार आहे, 6 गुणल्यावर 6 लिहून टाकायचा. यांची करायची बेरीज. काय करायची, यांची बेरीज. बस एवढं केलं का तुमचं आन्सर झालं क्लिअर. काय होईल बरं, 3 गुणिले 60 भागिले 1 अधिक 2 3, 3 अधिक 6 9 भागिले काय आले 9. भाग जात असेल तर देऊन टाकायचा. 3 1 3, 3 3 9, 3 1 3, 30 20 60. तुमचं उत्तर असणार आहे 20 किलोमीटर पर आवर. एवढी साधी ट्रिक्स आहे, तुम्हाला कधीच युट्यूबवर का कुठं बघायला नसेल मिळाली अशी बेस्ट ट्रिक तुम्हाला इथे दिलेली आहे. मुलं काय करतात, एवढं एक्झाम्पल सॉल्व्ह करतात, एवढे एक्झाम्पल सॉल्व्ह करतात म्हणजे चुका व्हायचे चान्सेस आहेत. प्लस याच्यात तुमचा वेळ पण खूप जाणार आहे. इथं साधी सिंपल ट्रिक्स तुम्हाला मी इथं सांगितली. ट्रिक्स व्यवस्थित करा. असे एक्झाम्पल नेहमी परीक्षांना विचारले जातात. पोलीस भरतीला असतात, एमपीएससी ला असतात, युपीएससी ला असतात, सर्वीकडे असतात. साधी सिंपल ट्रिक्स मी तुम्हाला इथं दिलेल्या आहेत. ओके, तुम्ही सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करा माझ्यासोबत वाटलं सर. पुढचा तिसरा क्वेश्चन काय बघा. अजित वाडेकर यांना 5 विषयाचे काही गुण मिळाले. बघा इथं काय मिळाले, 5 विषयाचे काही गुण मिळाले. किती गुण मिळाले, 80, 68, 82, 56 आणि 74 असे गुण मिळाले आहेत. तर त्यांना सरासरी किती गुण मिळाले, काय काढायचे आपल्याला, सरासरी काढायची. सरासरी काढण्यासाठी तुम्हाला मी फॉर्म्युला सांगितलाय सुरुवातीला सुद्धा. आपले सरासरीचे ऑलरेडी चॅप्टरचे 3 लेसन झालेले आहेत. जर तुम्हाला सरासरीत काही अडचण येत असेल तर पहिले ते 3 लेक्चर बघितले तरी सुद्धा चालेल, म्हणजे अजून तुम्हाला सोपं जाणार आहे. अख्खा सरासरी जो टॉपिक आहे का, हा एका फॉर्म्युल्यावर आहे. कोणत्या फॉर्म्युल्यावर आहे, सरासरी इज इक्वल टू काय असतं बरं, सर्व संख्यांची बेरीज. काय असते, सर्व संख्यांची बेरीज भागिले काय असतात बरं. कळालं की एक्झाम्पल, काही डाऊट राहील का, नाही. हे आपलं बघितलं तिसरं एक्झाम्पल, ज्याच्यामध्ये फक्त एकच गोष्ट होती, काय, सरासरी इज इक्वल टू बेरीज भागिले एकूण संख्या. अख्खा लेसन याच्यावरतीचे सर्व, फक्त याचा वापर आपल्याला करता आला पाहिजे एका फॉर्म्युल्याचा. पुढचा क्वेश्चन काय बघा, क्वेश्चन नंबर 4. मुंबई शहर पोलीस 2026 ला विचारलेला, ह्याच वर्षी क्वेश्चन आहे, मार्च मध्ये विचारलेला पेपर आहे हा. एकदम लेटेस्ट क्वेश्चन आहे, बेस्ट क्वेश्चन आहे. अशा क्वेश्चनला मुलांना टाइम लागतो, पण काही एक्झाम्पल असे का शॉर्टकट काहीला युज करून फायदा नाही तुम्हाला, ते थोडं तुम्हाला कॅल्क्युलेशन करावं लागणार आहे. आता बघा क्वेश्चन काय आपल्याला, पुढचा 4था क्वेश्चन दिलाय बघा. 1 मे रोजी तापमान किती होतं बरं, 45.6 डिग्री. 2 मे ते 6 मे याच्यामध्ये सरासरी तापमान होतं 42.3 डिग्री.
आणि 7 मेचं तापमान होतं 46 डिग्री. तर प्रश्न असा विचारलाय 1 मे पासून तर 7 मे पर्यंत तापमानाची सरासरी किती, म्हणजे 7 दिवसांची सरासरी आपल्याला विचारली. मग सरासरी विचारली तर आपला फॉर्म्युला तोच आहे ना, सरासरी इज इक्वल टू एकूण संख्यांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग काय होणार बरं, इज इक्वल आपल्याला काढायची सरासरी. सरासरी इज इक्वल टू काय होणार बघा, एकूण संख्यांची बेरीज. आता मला सांगा 1 मे ला किती तापमान होतं बरं, 45.6 होतं. ओके, प्लस हे झाला पहिला दिवस. आता पुढचे किती दिवस आहे बरं, 4. 2 तारीख, 3 तारीख, 4 तारीख, 5 तारीख आणि 6 तारीख, किती दिवस आहे, 5 दिवस. मग मला सांगा 5 दिवसांची एकूण सरासरी दिली ना, किती दिली बरं, 42.3. मग 5 दिवसांची सरासरी गुणिले 5 करावं लागेल ना आपल्याला. डायरेक्ट सॉल्व्ह होते, डायरेक्ट बेरीज केली 7 ने भागलं, उत्तर चुकेल. तुम्हाला पूर्ण संख्याच एकत्रित यायला पाहिजे. प्लस हा झाला, हे झाले तुमचे 5 दिवस, हा झाले 1 दिवस, किती झाले 6 दिवस. आता 7वा दिवस कोणता आहे बरं, 7 मेचा. किती बरं त्याचं तापमान 46 आहे. एकूण किती दिवस झाले, 7 दिवस. भागिले काय करायचे रे तुम्हाला, 7 करायचे ना. याचं कॅल्क्युलेशन म्हणजे आपलं उत्तर. लय शॉर्टकट नाही चालणार तुम्हाला. डायरेक्ट बेरीज केली तिघांची, भागिले 2 केले, 3 केले, 7 केले, असं चालणार नाही. उत्तर तुमचं चुकणार आहे. हेच तुम्हाला करावं लागणार. दुसरा ऑप्शन तुमच्या हातामध्ये काहीच नाही. मी तर काय बरं, 45.6 अधिक ह्या दोघांचा करायचा आहे गुणाकार. 5 त्रिक किती जाणार आहे बरं, 15. 5 गुणे 10 आणि 1 किती जाणार आहे, 11. 5 चोक 20 आणि 1 किती जाणार बरं तुमचा, 21. इथपर्यंत कळालं. पॉईंट नंतर एक संख्या, तर उत्तरात सुद्धा पॉईंट नंतर आपली एक संख्या आली पाहिजे. अधिक किती बरं, 46. नंतर आपण 7चा खेळ नंतर करू, आपण काय हरकत नाही. 7चा खेळ आपण नंतर करू. इज इक्वल यांची आपण बेरीज करून घेऊ ना पहिले. काय करून घेऊ, बेरीज. आता बघा बेरीज कशी होईल, बेरीज होताना काय करायचंय, पॉईंट नंतर तिकडल्या संख्या त्यांची बेरीज करून घेऊ. 5 आणि 6 किती जाणार आहे, 11. म्हणजे हातचा किती आला आता आपला, 1 आला. किती आला आजचा, 1. मग हा 1 अधिक 6 किती जाणार आहे बरं, 7. 7 आणि 1 किती जाणार आहे, 8. 8 आणि 5 किती जाणार आहे बरं आपले, 13. पुन्हा हातचे किती आले बरं, 1 आला. पुन्हा घेतला आपण 1, नंतर घेतला इथं 4, किती झाले 5. 5 आणि 6, 6 आणि 4 किती जाणार आहे, 10. हातचा पुन्हा आला 1. हा 1 घेतला, नंतर घेतले 2, म्हणजे किती झाले रे, 3 झाले. मग टोटल उदाहरणामध्ये पॉईंट नंतर किती संख्या आहे, एक संख्या. ती एक संख्या तर मांडून दिली ना आपण, आणि भागिले किती केले रे आपण, 7. कारण की एकूण संख्या आहे किती आहे, 7 आहे ना. यांचं कॅल्क्युलेशन म्हणजे आपलं उत्तर. मग याचं कॅल्क्युलेशन काय येईल बघा, 7 1 7. इथं 7 चोक किती जाणार आहे, 28. सरे 4 4 म्हणून सरळ सॉल्व्ह करायला लागणार आहे. 7 चोक 28, किती उरले 2. वरतून काय घेतला बरं, 3. 7 त्रिक किती होणार बरं, 21. 7 त्रिक 21. 21 म्हणजे किती उरले बरं, 2. वरतून घेतला 1चा, पण तो पॉईंट नंतरचा आहे ना, म्हणून इथं सुद्धा काय ना तुमचा पॉईंटच येणार आहे. पुन्हा 7 त्रिक किती झाले बरं, 21. तुमचं उत्तर काय राहणार आहे, 43.3. आणि 43.3 कुठे आहे तुमचा, चौथा ऑप्शन. हे एक्झाम्पल तुम्हाला ह्याच पद्धतीने सॉल्व्ह करावं लागतं. याला वेगळा शॉर्टकट नाही. तुम्ही सर्व तिघांची बेरीज करून एक्झाम्पल सॉल्व्ह होत नाही. क्लिअर झालं का काय, एकदम. आणि बेरीज आणि वजाबाकी कशी करायची हे पण तुम्हाला इथं सांगितलं. मुलं काय करतात, बाजूला घेत बसतात, मांडणी करतात, पॉईंट तिकडे गेला आणि इकडे आला, हा तमाशाच करायचा नाही. इथंच एक्झाम्पल सॉल्व्ह करायचं. डबल मांडण्याचा वेळ वाटतो आपल्याला आणि अॅक्युरेसी लेवल सुद्धा वाढते. कळालं काय बोललो, ओके. आता आपण बघणार आहे क्वेश्चन नंबर 5. बघा मस्त क्वेश्चन विचारला होता. इथं पण मुलांचा सोपा क्वेश्चन आहे, पण मुलांचं कन्फ्युजन मात्र खूप जास्त होतं. हा विचारलाय मुंबई शहर पोलीस 2026चा प्रश्न आहे हा. बघा एक्झाम्पल कसं सॉल्व्ह होतं. एक रेल्वे पहिले 35 किलोमीटर अंतर, बघा काय दिलंय, एक रेल्वे 35 किलोमीटर अंतर 45 मिनिटांमध्ये जाते. ओके. उर्वरित 69 किलोमीटर अंतर 75 सेकंदामध्ये कापते. तर प्रश्न असा विचारलाय, तर रेल्वेचा सरासरी वेग किती. मुलांना ऍक्च्युअली एक्झाम्पल सोपं आहे, पण मुलं काय करत असतात, 35 ची 69 ची बेरीज करतात, भागिले 45 अधिक 75 करतात, कळत नाही, उत्तर येत नाही. उत्तर येत नाही. काय येत नाही त्याला कारण असं आहे, सरासरी काढण्यासाठी वेगाची सरासरी ही किलोमीटर पर आवर असते. गाडीचा वेग कसा असतो रे, किलोमीटर पर आवर.
किलोमीटर पर आवर म्हणजे काय, तास. म्हणजे वेग काढण्यासाठी तुम्हाला तास पाहिजे, पण दिलेले काय इथं मिनिटं दिले तुम्हाला. मग मुलांचे इथं कन्फ्युजन होतं. मग अशा वेळेस काय करायचं बघा, आपला तोच सरासरी काढायचा आहे ना फॉर्म्युला, तोच काय, सरासरी. सरासरी इज इक्वल टू, सरासरीचा फॉर्म्युला काय, सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या. आता मला सांगा एकूण अंतर किती कापलंय रे, 35 अधिक 69. किती आहे, 35. डिटेल लिहितो आदलं, चला 35 अधिक किती बरं, 69. तुम्हाला पेपरला लिहिण्याची गरज नाहीये, डायरेक्ट बेरीज मांडून द्यायची. अपॉन आता काय बघा खाली काय बरं, 45 मिनिटं अधिक 75 मिनिटं. किती आहे, 45 मिनिटं अधिक किती बरं, 75 मिनिटं. आता मुलं याचं कॅल्क्युलेशन करत असताना असं ऑप्शनच येत नाही. मग इथं काय करायचं तुम्हाला बघा, हे दोघांची बेरीज करून टाक. बेरीज दोघांची पण करायची आपल्याला. 9 5 किती होणार बरं, 14 हातचा आला 1, 1 हातचा देऊन टाकला 7, 6 आणि 1 7, 7 आणि 3 किती होणार बरं, 10, 104 भागिले 45 अधिक 75 किती होणार बरं, 120. पण ही 120 मिनिटं हे लक्षात ठेवा, काय मिनिटं आहे. पण आपल्याला सरासरी वेगाची सरासरी काढण्यासाठी खाली मिनिटं नाही पाहिजे, काय पाहिजे, तास पाहिजे आपल्याला. मग 120 मिनिटं म्हणजे किती तास होतात, 2 तास होतात ना. मग 104 भागिले किती होणार आहे, 2 तास. आणि करा बरं कॅल्क्युलेशन, आलं का नाही बघा उत्तर, बे एक बे, बे पंच 10, बे दुने 4 आहे का 52 किलोमीटर. काल काय क्वेश्चन आहे, मुलांची गडबड फक्त कुठं होते, 45 अधिक 75 करताना 120 येतो, तसंच ऑप्शन कुठंच नाही पाहायला भेटत. कारण स्पीड सरासरी काढणे, वेगाची सरासरी नेहमी खाली कोण पाहिजे, तास पाहिजे. मिनिट दिले असेल तर तासात रूपांतर करा, सेकंद दिले असेल तरी सुद्धा तासातच रूपांतर करावं लागतं. क्लिअर होईल. गुगली क्वेश्चन आहे, भारी क्वेश्चन. म्हणजे क्वेश्चन पेपर मध्ये जे क्वेश्चन असतात ना, हे पुस्तकांपेक्षा खूप वेगळे असतात, गुगली क्वेश्चन असतात. त्यासाठी तुम्हाला फक्त ट्रिक्स माहिती असून चालत नाही, तर बेसिक कन्सेप्ट क्लिअर लागतात, त्याच्यावर सगळे पेपर असतात. पुढचा क्वेश्चन बघा, 6वा मुंबई शहर पोलीस 2026 लाच विचारलेला क्वेश्चन आहे. काय क्वेश्चन आहे बघा, क्रिकेट संघातील 7 पुरुषांची वय काय दिले, 7 पुरुषांचे आपल्याला काय दिले, वय दिले. किती वय दिले रे, 26 25 21 29 14 28 आणि 22. ह्या 7 जणांचं आपल्याला वय दिलेले. प्रश्न असा विचारला त्या सर्वांची वयांची सरासरी काढायची. काय काढायची, सरासरी. मग सरासरी काढण्याचा फॉर्म्युला तोच ना रे आपला, काय, सरासरी इज इक्वल टू सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग आता बेरीज सांगितलं, मांडणी नका करत बसू, कारण की आता आपण पेपरचे एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. शक्य होईल त्याला क्वेश्चन पेपर आपल्याला काय करायचंय, कॅल्क्युलेशन करायचंय. काय होईल बघा इथं, 2 अधिक 8 किती झाले, 10, 10 आणि 4 किती होणार आहे, 14, 14 आणि 9 किती होणार आहे, 23, 23 आणि 1 24, 24 आणि 5 29, 30 आणि 5 35. हातचे किती आले रे, 3 आले. 3 घेऊन टाकायचे. 3 घेतल्यावर 3 आणि 2 5, 5 आणि 2 7 आणि 8, 8 आणि 2 10, 12 14 आणि 16, 165 भागिले किती जण आहे रे, 7 जण आहे ना. मग करा कॅल्क्युलेशन याचं आलं. आता याचं कॅल्क्युलेशन करायची सुद्धा तशी गरज नाहीये, तरी आपण एकदा करू, सांगतो तुम्हाला मी काय होईल त्याचं आलं. 7 1 7, 7 गुणे किती जण आहे बरं, 14. किती उरले रे, 2 उरले. त्याच्यावर काय घेतला रे, 5 घेऊन टाकला. 7 1 7, 7 त्रिक किती जण आहे बरं, 21. किती उरले रे, 3 उरले, सॉरी 21 म्हणजे किती उरले रे आपले, 4 उरले. किती उरले आपले, 4. पुन्हा त्याच्यावर काय करायचं, एक्स्ट्रा 0 घेऊन टाकला, आणि एक्स्ट्रा 0 घेतलं इथं काय येतं आपला पॉईंट. 4 1 पुन्हा 4, 4 सॉरी 7 1 7, 7 5 किती होणार रे, 35. पुन्हा किती उरले, 5. आता मला सांगा पॉईंट मध्ये ऑप्शन कोणता आहे, फक्त इथं एकच आहे ना, पुढे काही करायची गरज आहे का, नाहीये. डायरेक्ट त्याला टिक करून टाका ना. आणि मी मगाशी तुम्हाला बोललो बघा, काय बोललो मी मगाशी तुम्हाला, तुम्ही फक्त एवढीच मांडणी केली होती बघा, बरोबर. काय मांडणी केली होती, 165 भागिले किती केले होते बरं, 7. बघताच कळालं होतं आपल्याला 7 हा प्राईम नंबर 165 ला भागत जाऊ शकत नाही. भागत जाऊ शकत नाही म्हणजे उत्तर कशात असणार तुमचं, पॉईंट मध्ये. पॉईंट मध्ये आहे का ऑप्शन, आहे, द्या मारून, बिनधास्त मारा तरी तुमचं उत्तर आहे. कशाला वेळ व्हायला घालायचं, कशाला कॅल्क्युलेशन करत बसायचं. पेपर सॉल्व्ह करताना उलट खूप कमी वेळ लागतो एक्झाम्पल सॉल्व्ह करण्यासाठी.
बरेच लोक म्हणतात 15 आणि 20 सेकंद लागतात, मी तर म्हणतो 2 सेकंद सुद्धा लय वाटतात काही काही पेपर सॉल्व्ह करायला. काही काही उदाहरणं, हा 5-7 उदाहरणं अशी राहतात ते थोडे टाइम खाऊ राहतात, पण एक 15 ते 18 क्वेश्चन जे आहे का ते सर्व बघता सॉल्व्ह होतात, बघताच, त्याला काही वेगळं करावं लागत नाहीये. आणि अख्खा सरासरी हा टॉपिक एकाच फॉर्म्युल्यावर आहे. पुस्तकांमध्ये 30 आणि 40 प्रकार दिलेले काही 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 शिक्षक सुद्धा 20 आणि 30 प्रकार शिकवतात, पण एकाच प्रकारावर अख्खं आहे. फक्त बेसिक कन्सेप्ट क्लिअर असल्या पाहिजे. बाकी आपण 3 लेक्चर ऑलरेडी सरासरीचे घेतले, त्याच्यामध्ये बेसिक कन्सेप्ट, ऍडव्हान्स कन्सेप्ट आणि ट्रिक्स, सर्वांचे तुम्हाला ट्रिक्स पण दिले. जर बघितलं नसतं तर व्हिडिओ तो नक्की बघा. आता पुढचा आहे 7व्या नंबरचा क्वेश्चन. मस्त क्वेश्चन दिलाय बघा, हा पण एक भारी क्वेश्चन आहे, युनिक क्वेश्चन विचारला होता. पुणे शहर 2026 चा क्वेश्चन आहे बघा. काय क्वेश्चन दिले आपल्याला? एक बोट संथ पाण्यामध्ये ताशी 35 किलोमीटर वेगाने जाते. संथ पाण्यात म्हणजे काय? पाणी हालत नाहीये. त्याच्या बोटचा वेग किती बरं? 25 किलोमीटर पर आवर. नेक्स्ट, त्यावेळी जर प्रवाहाचा वेग 5 किलोमीटर असेल, म्हणजे प्रवाहाचा वेग, आता पाण्याला काय दिला? वेग दिला. तो वेग किती बरं? 5 किलोमीटर पर आवर आहे. तर प्रवाहाच्या दिशेने व प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने बुटीचा वेग सरासरी किती असेल? बघा, मस्त क्वेश्चन दिलाय, युनिक क्वेश्चन आहे, जो लय बघायला मिळालेला नव्हता. क्वेश्चन काय बघा, संथ पाणी ज्याच्यामध्ये बुटीचा वेग किती बरं? 25 किलोमीटर पर आवर. पण त्यांनी सेकंड कंडिशन आपल्याला अशी सांगितली की आता पाण्याचा मात्र प्रवाह 5 किलोमीटर वेगाने आहे. किती किलोमीटर वेगाने बरं? 5 किलोमीटर पर आवर वेगाने आहे. मला सांगा, ही 25 किलोमीटर पर आवर वेगाची जी बोट आहे का, ती पाण्याच्या दिशेने जर धावायला लागली तर तिचा स्वतःचा पण वेग आहे, पाण्याचा पण वेग आहे ना, म्हणजे दोन्ही वेगांची काय होणार आहे? बेरीज. म्हणजे प्रवाहाच्या दिशेने ज्यावेळेस ती धावणार आहे त्यावेळेस त्या बोटीचा वेग किती असणार आहे बरं? 30 किलोमीटर पर आवर. बरोबर का नाही? ओके. आता प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने पण यायचं आहे तिला. आता स्वतःचा वेग किती बरं? 25. प्रवाहाचा वेग किती बरं? 5. साहजिक विरुद्ध दिशेने येणार तर वेग काय होणार आहे? कमी. किती कमी होतं माहिती आहे तुम्हाला? प्रवाहाचा वेग वजा काय असतो? बोटीचा वेग. 25 वजा 5 किती होणार आहे? 20. म्हणजे येण्याचा वेग किती रे तुमचा? 20 किलोमीटर पर आवर. मग प्रश्न हा विचारला आपल्याला, काय? प्रवाहाच्या दिशेने आणि प्रवाहाच्या विरुद्ध दिशेने जर ती बोट जात असेल तर सरासरी काय विचारले? सरासरी वेग किती? मग सरासरी वेग काढण्याचा, सरासरीचा वेग काढण्याचा फॉर्म्युला आपण शिकलोय. काय शिकलोय? 2 गुणिले x y अपॉन x प्लस y. शिकलोय का नाही? जर तुम्हाला सरासरी पण कशाची? वेगाची दिली तर हाच फॉर्म्युला यूज करावा लागतो. मग हा फॉर्म्युला जर आपल्याला यूज करायचा असेल तर टाका किमती, येईल आपलं उत्तर 2 गुणिले x म्हणजे काय? पहिला वेग, y म्हणजे काय रे? दुसरा वेग, भागिले दोघांची काय असते रे? बेरीज. बेरीज किती येणार तुमच्यावाली? 50 येणार आहे. करा कॅल्क्युलेशन. 0 गेला 0 गेला, 5 एक 5, 5 किती येणार आहे? 30. 2 गुणिले 6 12, 12 दुने किती येणार आहे? 24. 24 म्हणजे सेकंड ऑप्शन. कळाला का क्वेश्चन? नक्की. सिंपल युनिक क्वेश्चन विचारला होता, मुलं ते पाहत बसले, वेळ वायाला घातला पण सॉल्व्ह नाही केले. त्यामुळे सिंपल क्वेश्चन आहे, त्यामुळे आपल्याला थोड्या बेसिक गोष्टी माहिती पाहिजे. कळाला 7वा क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर बघूया आपण 8वा. सर्वे ह्या 2026 ला विचारलेले प्रश्न आहे, सर्वेच बघा. हा प्रश्न विचारलाय पिंपरी चिंचवड शहर 2026 चा. काय क्वेश्चन आहे? एका वर्गातील 24 मुलांचे सरासरी वजन किती बरं? 40 आहे. 36 मुलींचे सरासरी वजन 45 वर्ष आहे, 45 केजी आहे. तर संपूर्ण वर्गाचे सरासरी वजन किती आहे? सरासरी दिली आपल्याला, सरासरी मुलांची दिली, सरासरी मुलींची दिली. मुलांची सरासरी वजन किती आहे? 40. मुलींचं सरासरी वजन किती आहे? 45. मुली थोड्या मजबूत दिसते, बरोबर ना? यांचं वजन काय? जास्त आहे, मुलांचं वजन काय? कमी. पण विचारलंय काय? एकूण सरासरी किती असं विचारलंय. मग आता सरासरी काय आणण्याचा पुन्हा तोच फॉर्म्युला आपला, काही वेगळं नाहीये. सरासरी इज इक्वल टू काय असतोय? सर्वांची बेरीज. आता बेरीज करायची असेल तर काय करावं लागेल बरं? या 24 जणांची सरासरी किती दिली आपल्याला? 40. यांचा गुणाकार केल्यावर 24 जणांची बेरीज मिळते ना आपल्याला. प्लस हे झाले 24 जण, अधिक मुली किती बरं? 36 जण. या 36 जणांची सरासरी किती बरं? 45. दोघांचा गुणाकार केला आपल्याला बेरीज मिळते ना. शिकलोय आपण, बरोबर का नाही?
ह्या दोघांचा गुणाकार प्लस ह्या दोघांचा गुणाकार, मग हे टोटल किती जण झाले बरं? 24 आणि 36 किती जण होणार हे? 60 जण, भागिले काय करायचे? 60. बरोबर का नाही? मग याच्यावरून आपण डायरेक्ट आन्सर काढू शकतो. मग आता कसं होईल बरं आन्सर बघा, शून्याला शून्य तसंच राहणार आहे. 4 चौक किती होणार आहे बरं इथं? 16. 4 गुणे 8 आणि 1 9, म्हणजे किती होणार आहे बरं? 960. प्लस काय करायचे? ह्या दोघांची मल्टिप्लिकेशन करायचे, इथं करायचे इथं करा, बाजूला तुम्ही घेऊन केलं तरी चालेल. 36 गुणिले काय करायचे तुम्हाला? 45 करायचे. 5 किती होणार आहे? 30. 5 त्रिक 15, 16 17 आणि 18, नंतर तुम्हाला गुणायचे कशाने? 4 ने. 4 किती होणार आहे तुमच्याले? 24. 4 त्रिक 12, 13 ने 14, सर्वांची बेरीज करा. 0 8 आणि 4 12, हातचा 1 4 5 आणि 1 6, एकाला 1 1620 होणार आहे. किती होणार बेरीज? 1620 भागिले काय इथं? 60. ही 960 कोणाची बेरीज आहे? मुलांच्या वजनांची बेरीज. ही 1620 कोणाच्या वजनांची बेरीज आहे? 36 मुलींच्या. बरोबर ना? सर्वांचं वजन लागतं ना आपल्याला, वरती बेरीज असते, काढली बेरीज, भागिले किती जण आहे? हे 60 जण आहे. करा या दोघांची बेरीज काय काय होईल? बेरीज काय तुम्ही इथंच करा. 0 अधिक 0 0, 2 अधिक 6 8, 6 अधिक 9 15, हातचाला 1, हातचा 1 आणि हा 1 किती झाले बरं? 2. 2560 भागिले किती बरं इथं? 60. मग आता काय होईल बरं इथं? 0 गेला, इथं 0 गेला. आता 6 ने भाग जातो का बघा बरं? 6 1 6, 6 चौक किती होणार बरं? 24. 24 म्हणजे किती उरला? 1. वरतून काय घेतला रे? 8चा. 6 1 6, 6 त्रिक किती होणार आहे? 18, सरासरी वजन किती होणार आहे? 43. आहे का रे ऑप्शन? पहिला ऑप्शन. कळालं ना क्वेश्चन? एकदम सॉल्व्ह करण्याची फक्त थोडी आपल्याला टेक्निक पाहिजे. म्हणजे तुम्हाला सांगतो, कन्सेप्ट हे मेन आहे. शॉर्टकट कधी लक्षात राहील, कधी लक्षात राहणार नाही, पण क्वेश्चन हँडल करण्याची काही टेक्निक्स आहेत, त्या जर आपल्याला कळाल्या तर एक्झाम्पल खूप कमी वेळेत ऍक्युरेट सॉल्व्ह होतं. पुढचा क्वेश्चन बघा. क्वेश्चन नंबर आहे आपला 9 वाला. काय क्वेश्चन आहे बघा? 7 संख्यांची सरासरी 19 आहे. बघा क्वेश्चन काय? 7 संख्यांची सरासरी 19 आहे. ओके, पुढे काय? त्यापैकी पहिल्या 6 संख्यांची सरासरी, या 6 संख्यांची सरासरी 15 आहे. तर उरलेल्या 7 संख्यांची सरासरी किती? उरलेल्या 7, बघा सॉरी, उरलेल्या 7व्या संख्यांची, 7वी फक्त 7वी विचारली. कसं सॉल्व? आता बघा इथं एकूण 7 संख्यांची सरासरी किती रे? 19 आहे ना. मग एकूण बेरीज काढून घेऊ ना आपण. मग या 7 संख्यांची एकूण बेरीज किती होणार आहे? 7 गुणिले 19 होणार आहे. मग 19 साठी किती जातात बरं? 133. किती जातात ते? 133. बरोबर का नाही? ओके, ही झाली 7 संख्यांची 133 बेरीज झाली. पुढच्या 6 संख्यांची बेरीज किती दिली रे? 6 संख्यांची बेरीज, 6 संख्यांची बेरीज आहे 15. 15 किती होणार आहे रे? 90 होणार आहे. बरोबर का? आता बघा काय, इथं कन्सेप्ट समजून घ्या. इथं 7 संख्या, इथं किती रे? 6 आहे. मग ह्या 6 संख्यातून ह्या 6 संख्या जर मी वजा केल्या तर एक संख्या मिळेल ना मला, आणि तीच 7वी संख्या आहे ना. म्हणजे याचा अर्थ या दोघांची काय करायची राहतं आपल्याला? वजाबाकी. मग 133 मधून जर 90 जर गेले तर किती राहणार बरं आपले? 43. किती राहणार आहे? 43. 43 ऑप्शन आहे का आपला? येस, सेकंड ऑप्शन. कळलं काय केलं? एकदम काही डाऊट राहील का? नाही. तुम्ही म्हणशाल सर 43 डायरेक्ट अशी पण वजाबाकी, म्हणजे असं जरी केलं तरी चालेल. 3 मधून 0 गेला 3, 13 मधून 9 गेला 4, असंही करू शकतात. किंवा 90 आपल्याला माहिती आहे, इथं 100 आहे, 100ला 30 जास्त आहे, 30 आणि हे 10 कमी आहे, किती झाली? 43. डायरेक्ट मांडून द्या, काही वजाबाकी करीत नका बस. थोडं हे आपल्याला टायमिंगवर आठवलंच पाहिजे. कळालं काय बोललो? नक्की. हा आहे आपला 9वा क्वेश्चन. चला सॉल्व्ह करा पुढचा 10वा क्वेश्चन. व्हिडिओ काय करा? पॉज करा, थांबवा, व्हिडिओ पहिले एक्झाम्पल सॉल्व्ह करा, आणि नाही सॉल्व्ह झालं तर व्हिडिओ पुन्हा चालू करा आणि एक्झाम्पल मग मी कसं सॉल्व्ह करून देतो ते बघा. मग आता बघा आपण पुढचं एक्झाम्पल सॉल्व्ह करतोय. कोणता बरं? जबरदस्त क्वेश्चन विचारला जातो. सोलापूर शहर पोलीसला 2026 ला जबरदस्त क्वेश्चन होता. कॅल्क्युलेशन डेंजर होतं, आणि विशेष काय माहितीये का? पोलीस भरतीला जनरली असं एवढं नव्हतं. काय 46.72, 47, 46.6, 47.6 एवढे जवळचे ऑप्शन पोलीस भरतीला पहिले कधीच विचारले जात नव्हते. पण आता काठीने पातळी वाढलेली.
पहिले काय असायचे, ऑप्शन पाहून सुद्धा डायरेक्ट गोल करू शकतो, जेवढे सिंपल ऑप्शन असायचे. आता ऑप्शन मात्र भयानक दिले तुम्हाला. हे एक्झाम्पल सॉल्व्ह करणं म्हणजे चॅलेंजिंग गोष्ट आहे, बरंच चॅलेंज आहे. पण तुम्हाला मी याचा एक शॉर्टकट सांगतो. शॉर्टकट, याचा शॉर्टकट ज्याला कळाला ना, ते एक तर प्रॉब्लेम असा आहे की हे रेग्युलर सॉल्व्ह करायला गेलं तर 50% चान्सेस एक तर चुकायचे, दुसरं वेळ खूप व्हायला घालवतात. पण त्याची तुम्हाला मी साधी ट्रिक सांगणार आहे. अशी ट्रिक सांगणार आहे ना, तुम्हाला पुढं महाराष्ट्रात कुठंच पाहायला नसेल भेटलेली ही ट्रिक्स. युट्यूबला पण नाही पाहायला भेटली आणि कोणत्या क्लासमध्ये पण नाही शिकवली. अशी तुम्हाला मी ट्रिक सांगणार आहे. बघा काय, समजून घ्या एकदा एक्झाम्पल काय. 47 मुलांचे सरासरी वजन किती बरं? 47 kg आहे. परंतु नंतर असे लक्षात आले की एका मुलीचे वजन 30 किलो आहे, चुकून तिचं 47 kg वजन झालं. तर 47 मुलांचे सरासरी वजन किती? आता बरोबर वजन किती ते विचारलंय. जबरदस्त क्वेश्चन, मस्त क्वेश्चन विचारलाय. म्हणजे तुम्ही व्हिडिओ पॉज करा, सॉल्व्ह करा, 5-10 मिनिटात ते सॉल्व्ह होणं अवघड आहे तुम्हाला. म्हणजे जबरदस्त क्वेश्चन विचारलेला होता. मग त्याची एक ट्रिक सांगतो मी तुम्हाला, साधी ट्रिक्स आहे. काय ट्रिक्स आहे तुम्हाला मी सांगतो बघा, आणि ही ट्रिक्स सगळीकडे युज होणार आहे. काय म्हणजे बनवली ट्रिक्स आहे ही. याच्यात असे एक्झाम्पल खूप असतात. काही मुलांचे सरासरी वजन एवढं दिलेले, त्यातलं एक मुलाचं चुकून वजन एवढ्याच्या ऐवजी एवढं झालं होतं, तर सरासरी एवढी एवढी आली होती, तर बरोबर सरासरी किती असेल, असा प्रश्न खूप ठिकाणी विचारतात. पण हा लेस्ट ट्रिकी विचारलेला होता. आता हा क्वेश्चन सॉल्व्ह कसा होतो बघा. आपला काढायचं काय बरं? बरोबर सरासरी. काय काढायचे? बरोबर सरासरी. समजून घ्या, खूप बेस्ट एक्झाम्पल आहे. काय करायचं बघा, सुरुवातीला करायचं एकूण मुलांची संख्या. किती संख्या होती रे? 47. एकूण मुलांची संख्या काय? 47. फॉर्म्युला तुम्ही लिहून घ्या, जे मी सांगतोय. काय? सुरुवातीच्या मुलांची संख्या. ओके. प्लस काय करायचं बघा, प्लस काय करायचंय? प्लस तुम्हाला इथं, सॉरी, काय करायचं तुम्हाला इथं? मायनस. का मायनस करायचं बघा? मायनस का करायचं समजून घ्या. कधी प्लस करायचं आणि कधी काय करायचं तुम्हाला? मायनस. कधी प्लस आणि कधी मायनस. मुलीचं वजन किती होतं बरं? 30 आहे, पण चुकून किती झालंय रे? म्हणजे वजन वाढून गेले, वाढलंय वजन. काय झालंय? वजन वाढलं. मग आपल्याला बरोबर वजन कमी येणार आहे. काय येणार आहे? कमी. कमी येणार म्हणजे तुम्हाला मायनस करायचं. काय करायचंय? मायनस. तुमच्याकडे वेळ नाही राहिला, आता पेपर तुम्हाला जमा करायचा आहे, एवढं सॉल्व्ह करायला वेळ नाहीये. पण एक गोष्ट तुम्हाला कन्फर्म कळाली, 47 आहे. 47 मधून काहीतरी मायनस करायचंय, म्हणजे येणारं उत्तर 47 पेक्षा कमी आहे का नाही? मला सांगा, तुमचं 47 उत्तर राहणार आहे का रे? असूच शकत नाही, कारण काहीतरी कमी होणार आहे याच्यातून, कन्फर्म कमी होणार आहे. तुमचं वजन इकडं ह्या मुलीचं वजन 47.6 असेल का रे? कन्फर्म नाहीये, कारण की 47 पेक्षा कमी. तुमच्या आता दोन ऑप्शन राहिले, 46.6, 46.73. तुमच्याकडे वेळ नाहीये, देवाचं नाव घ्यायचं आणि दोन्हीपैकी एक टोला मारून द्यायचं. ऑप्शन नाही राहत आपल्याकडे. अलग लक्षात. मला काय म्हणायचंय, सुदैवाने एखादा जर अजून लांबचा ऑप्शन जर असता ना, तर आपण जवळचा ऑप्शन मारला असता. पण पोलीस भरती पण लय पुढे चालली निघून. तलाठी बिलाटी क्लास 3 पेक्षा जबरदस्त क्वेश्चन पोलीस भरती लिहून राहिले. मग तुमच्याकडे दोन ऑप्शन, दोन मारू शकतात. पण हे कधी सांगतोय? या तुपके मारायचा प्रकार, पेपरचा वेळ संपलाय, आता पेपर जाणार आहे, तसं आता आपल्याकडून सॉल्व्ह होणं पॉसिबल राहिलं नाही, त्यावेळेस मारू शकतात. बरोबर का? 4 पैकी 2 मध्ये जर तुम्हाला तुक्का मारायचा आहे, तर 50% चान्स वाढतात तुमचं बरोबर येण्याचे, त्यावेळेस तुक्का मारू शकतात. पण आता आपल्याला तुक्का नाही मारायचा, आपल्याला करायचं सॉल्व्ह. आता काय सॉल्व्ह होईल बघा. इथे एक्झाम्पल 47 घ्यायचे. काय बरं? सुरुवातीच्या मुलांची संख्या वजा काय करायचं बघा, सरासरीतील फरक घ्यायचा. काय घ्यायचं? सॉरी, सरासरी नाही, सॉरी, कोणाचा? वजनातील फरक घ्यायचा. कोणाचा? वजनाचा. ऍक्युरेट वजन किती होतं बरं? 30. चुकून किती झालं बरं? 47. 47 मधून 30 जर गेला तर किती राहिला तुमचा? 17. काय घ्यायचा? 17. काय सांगतोय? अंशात काय घ्यायचंय तुम्हाला? चुकीचं आणि बरोबर जे वजन आहे का, यांचा फरक घ्यायचा. क्लिअर झालं? आता छेदस्थानी काय घ्यायचं? तर छेदस्थानी घ्यायचं पुन्हा काय? चुकीचं उत्तर. चुकीचं उत्तर किती तुमचं आलं? ते घेऊन टाकायचं. याचं कॅल्क्युलेशन करायचं. आता गडबड अशी ना, 17/47 इथंच आपलं डोकं बंद झाले चालायचं. बंद झाले चालायचं. सॉल्व्ह व्हायला म्हणजे डोक्याला मुंग्याने मुंगळे यायला बसले आपले, एवढं सॉल्व्ह करायचं म्हणजे. मग आता तुम्हाला याची एक साधी ट्रिक्स मी सांगतो.
हे 47 ने भाग द्यायचं म्हणजे बऱ्यापैकी लागतं त्याला. मग आपण असं करू शकतो काही एक्स्ट्रा झिरो घेतला मग उत्तर पॉइंट मध्ये येणारे वगैरे वगैरे आहे. पण आपली गरीब जनता, मी गरीब जनतासाठी सांगतो इथं फक्त आता काय करायचं. काय करायचं बघा, 47 जो आहे का तो तसंच घेऊन टाकायचं इथं, वजा याचं कॅल्क्युलेशन थोडं बाजूला करून घ्यायचं. याला काय करायचे, 3 वाढवायचे आणि याच्यात सुद्धा 3 वाढवून द्यायचे. वरचे 3 वाढवले किती होणार आहे 20, खालचे 3 वाढवले काय होणार बरं 50 होणार आहे का नाही, काय होणार आहे 50. याचं कॅल्क्युलेशन थोडं बरं वाटायला लागले आपल्याला, बरोबर का नाही. आता तिची पण गंमत आहे ती सांगतो, क्लिअर झाली पाहिजे आपल्याला. काय करायचंय, शून्य गेला शून्य गेला, मग आता काय बरं इथे एक्स्ट्रा एक शून्य घेतला म्हणून पॉइंट मध्ये आन्सर येणार आहे 5 × 5 5 × 20 म्हणजे तुमचं इथं काय येणार आहे 4 येणार आहे. पण आता लक्षात ठेवा, छेदाची संख्या आणि अंशाची संख्या ज्यावेळेस आपण वाढवतो का काय करतो वाढवतो त्यावेळेस ती संख्या छोटी होत जाते. काय होत जाते छोटी. तर आपल्याला करायची मोठी, येणाऱ्या उत्तरापेक्षा मोठं कोणतं ते बघायचं. मला सांगा 0.4 पेक्षा सर्वात जवळचा कोण आहे इथं, 7 आहे का 6 आहे, 6 आहे. उत्तर तुमचं फायनल. लक्षात आलं की मी काय बोललो. पॉइंट नंतर किती आलाय 4, 4 च्या जवळ तुमचा 6 आहे का 7 आहे, 6. उत्तर तुमचं थोडं आलंय. कारण हा तुम्हाला जर लय अॅक्युरेट पाहिजे तुम्ही 17/47 करू शकता, येणार उत्तर तुमचं आलं 46.6 1 2 पुढे पुढे येत ते. पण आपल्याला उत्तर आहे तिसरं. क्लिअर झालं काय बोललो मी, एकदम एकदम साधा सिंपल शॉर्टकट आहे. नाहीतर काय होतंय, मी तर म्हणतोय ज्या मुलांनी हा पेपर सॉल्व्ह केलाय का त्यातल्या 90% मुलांनी अॅक्युरेट उत्तरच कोणी काढेल नाही किंवा बऱ्याच जणांचं चुकलंय, काही टोलेच मारले इथं, खूप मुलांनी टोले मारलेले. क्वेश्चन लय ट्रिकी होता. आणि हे जे मी तुम्हाला सांगितलं का ही जबरदस्त ट्रिक्स आहे, आणि हे जर रेग्युलर सॉल्व्ह करायला गेलो तर 4-5 मिनिटं लागायला बसले. साधी सिंपल ट्रिक्स मी तुम्हाला इथं सांगितली. मस्त एक्झाम्पल विचारलेलं होतं. नेक्स्ट 11वा क्वेश्चन कोणता आहे बघा, 11वा साधा सिंपल दिलेला आहे. नागपूर पोलीस 2026 चा क्वेश्चन आहे, सिंपल आहे. काय करायचंय तुम्हाला, सरासरी काढायची. कोणाची सरासरी काढायची आहे, 55 69 87 26 14 55 या संख्येची सरासरी. आता सरासरी म्हणजेच काय असते आपली सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग सर्वांची बेरीज करा बरं. इथं 5 आणि 4 किती जाणार आहे 9, 9 आणि 6 किती जाणार आहे 15, 15 आणि 7 किती जाणार आहे 22, 22 आणि 9 किती जाणार आहे 31, 31 आणि 5 किती जाणार आहे बरं 36. किती आले बरं 36. हातचे किती आले तुमचे 3, 3 गेला. 3 आणि 5 किती जाणार आहे 8, 8 आणि 6, 8 आणि 6 किती जाणार आहे आपले 14, 14 आणि 8 किती जाणार आहे 22, 22 23 24 25 आणि 5 30. किती जणांची सरासरी ही 306. 1 2 3 4 5 6, 6 ने भागून टाकायचं. 6 1 6, 6 पंच 30, 6 1 6. 51 ऑप्शन आहे का, येस थर्ड ऑप्शन. कळलं, ही काढली आपण सरासरी. सिंपल, हे सिंपल क्वेश्चन आहे. असे क्वेश्चन असतातच कधी कधी, काही क्वेश्चन सिंपल काही क्वेश्चन हार्ड. हा पण बऱ्यापैकी एक क्वेश्चन आहे, नागपूर ग्रामीण पोलीस 2026 चा विचारलेला क्वेश्चन. कळते ना सर्वांना काय चाललंय, एकदम भारी. नंतर तुम्ही व्हिडिओ पॉज करून सर्व क्वेश्चन लिहायचे बरं का, लय इम्पॉर्टंट क्वेश्चन आहे. आयोगाचे कोणते क्वेश्चन, पोलीस भरती, तलाठी, एमपीएससी, एसएससी, रेल्वे, सर्वांचा पॅटर्न एक आहे. आपण हाय लेवलचे पाहतोय, त्यामुळे तुम्हाला जेवढे आयोगाचे क्वेश्चन बघता येईल तेवढे जास्तीत जास्त बघायचे, तिनेच आपली प्रॅक्टिस होते. बर, आता क्वेश्चन काय आपण बघूया. नागपूर ग्रामीण पोलीस 2026 चा क्वेश्चन आहे. 11 संख्यांची सरासरी दिली 10.9, त्यातील पहिल्या 6 संख्यांची सरासरी दिली 10.5, शेवटून 6 संख्यांची सरासरी दिली 11.4. तर त्या एकूण संख्यांपैकी मधली संख्या कोणती असं आपल्याला विचारलं. काय विचारली, मधली संख्या. आता तुम्हाला मी एक सांगतो काय, एकूण संख्या किती बरं 11 आहे, त्यातल्या पहिल्या 6 संख्यांची सरासरी दिली, नंतरच्या 6 संख्यांची सरासरी दिली, म्हणजे किती संख्यांची दिली तुम्हाला 12. या 12 मधून 11 गेल्यावर तुम्हाला ती काय मिळणार आहे, मधली संख्या. डायरेक्ट सॉल्व्ह करायचं. कसं सॉल्व्ह होईल बघा. आता मग सॉल्व्ह कसं होईल एक्झाम्पल बघा. ह्या 11 संख्यांची सरासरी काढू पहिले आपण, म्हणजे एकूण बेरीज काढू. मग 11 गुणिले किती होणार आहे बरं, 11 गुणिले किती होणार आहे 10.9 होणार आहे, बरोबर का नाही. आता पुढे काय होईल बघा.
11 नवा किती जाणार आहे 99. 11 शून्य शून्य, 9ला 9 तासात, 11 एका 11, म्हणजे पॉईंट नंतर एक संख्या, इथं सुद्धा पॉईंट नंतर एक संख्या येणार आहे 119.9. त्यातील पहिल्या 6 संख्यांची सरासरी, 6 संख्यांची सरासरी किती दिली रे आपल्याला, 6 संख्यांची सरासरी 10.5, काय दिली 10.5. यांचा गुणाकार करा, 6 पंच किती जाणार बरं इथं 30, पुन्हा 6 शून्य 3ला 3 तसाच, 6 एका 6 म्हणजे किती जाणार आहे 63. टोटल गुणाकार पॉईंट नंतर एक संख्या, इथं सुद्धा पॉईंट नंतर एक संख्या आली पाहिजे. नंतरच्या 6 संख्यांची सरासरी पण दिली, 6 गुणिले किती बरं 11.4, यांचा गुणाकार करा, 11 सक किती जाणार बरं 24, 11 सक किती जाणार आहे 66, 67 ने 68. पॉईंट नंतर एक संख्या, मग इथं बी पॉईंट नंतर एक संख्या. मी मगाशी तुम्हाला बोललो, काय बोललो बरं, ह्या एकूण किती संख्या आहे तुम्हाला 12, इथं किती रे टोटल 11, ह्या 12 मधून जर 11 गेल्यावर किती राहणार आहे 1, आणि त्याच उत्तर काढायचंय. म्हणजे ह्या एकूण 12 आहे, एकूण म्हणजे इथं काय करावं लागेल तुम्हाला, इथं बेरीज करावं लागेल ना. 4ला 4 तासात, पॉईंट खाली पॉईंट तासा, 8 आणि 3 11, हात चाले 6 6 12 1 13, म्हणजे उत्तर काय राहणार आहे 131.6. यातून कोण वजा करायचा आपल्याला, 12 संख्यातून 11 संख्या वजा करायची आहे ना, मग कोण करायचं आहे 119.9 वजा करायचा आहे. म्हणजे आपल्याला काय मिळणार आहे बरं, 14 मधून 9 गेले तर 5, पॉईंटच्या खाली पॉईंट, पॉईंट नंतर 5 जर एकाच ठिकाणी असतं तर मी डायरेक्ट उत्तर मांडून दिलं असतं, पण तसं नाहीये, म्हणून आपल्याला पुढे थोडं जावं लागणार आहे. एक हातचा देऊन टाकला, 11 मधून किती गेले 10, म्हणजे राहायला किती रे 1 आहे का 1, बघा चौथं डायरेक्ट मारून द्या, काही पुढे जाऊ नका, कारण इथं 12 आहे म्हणजे 2 आहे, इथं किती 1 आहे, तेच आन्सर असेल. इथं हातचा एक देऊन टाकला, 13 मधून 11 आणि 12 गेले म्हणजे किती राहणार आहे 1, उत्तर काय राहील तुमचं 11.5, काय उत्तर मांडू द्या. कळालं ना तुम्हाला, 0.5 आला ना, तिथं फक्त एकच ऑप्शन तसा असता ना तरी मी मारला असतं, काही पुढे सॉल्व्ह करत बसायचं नाही, एनर्जी कमी व्हायला घालवायची, तरी एक्झाम्पल इझिली सॉल्व्ह होतं. कळालं काय बोललो नक्की. असे क्वेश्चन आपण लेक्चर मध्ये सुद्धा रेग्युलर बघितलेले आहेत, खूप क्वेश्चन बघितले असे, एकही प्रकार आपला राहिलेला नाही, आपण सर्व 3 सरासरीच्या लेक्चर मध्ये सर्व कव्हर केले, काहीच राहिलं नाही आपलं. बघा पुढचा क्वेश्चन पोलीस भरती 26चा क्वेश्चन दिलाय, एक कार पहिल्या 5 तासात सरासरी 45 किलोमीटर वेगाने प्रवास करते, पुढच्या 3 तासामध्ये ताशी 35 किलोमीटर वेगाने प्रवास करते, तर प्रश्न विचारलाय प्रवासाचा एकूण सरासरी वेग किती. काय विचारलाय, प्रवासाचा एकूण सरासरी वेग किती. मग सरासरी वेग काढायचा असेल तर काय होणार बरं, 5 तासात किती प्रवास केलाय बरं 45 किलोमीटर पर आवर वेगाने, म्हणजे एकूण किती प्रवास झाला ते काढावं लागेल ना आपल्याला, प्लस दुसरा किती प्रवास केलाय बरं 3 तास, कितीच्या वेगाने केलाय बरं 35च्या वेगाने केलाय. कळालं मी काय बोललो, वरती काय घ्यायचं असतं एकूण केलेला प्रवास, काय करायचं असतं एकूण बेरीज, एकूण प्रवास, एकूण खर्च, एकूण जे असतं ते वरती करायचंय. मग 5 तास प्रवास केलाय कितीच्या वेगाने 45च्या वेगाने, मग किती किलोमीटर अंतर गेलं असेल ते एकूण म्हणजे गुणाकार करतो ना ते वरती, प्लस 3 तासात 35 किलोमीटर पर आवर वेगाने काम केलं प्रवास केलेला आहे. मग मला सांगा एकूण किती प्रवास केलाय रे, 3 + 5 किती जाणार आहे 8 तास, एकूण संख्या येते ना, सॉरी किती येणार आहे 8, 3 + 5 किती जाणार तुमचं इथं 8, मग आता यांचं कॅल्क्युलेशन करा फक्त, 5 5 किती जाणार बरं इथं 25, 8 किती आले तुमचे 2, 5 चोक 20 आणि 2 किती झाले रे 22, अधिक इथं 3 5 किती जाणार आहे 15, हात चाले 3 त्रिक 9 1 किती जाणार आहे 10, 105 भागिले किती होणार आहे तुमच्याकडं 8, पुन्हा यांची काय करायची रे बेरीज, यांची बेरीज काय होईल बरं 5 आणि 5 10, हात चाला 1, हा हातचा 1 0 1 आणि 2 किती जाणार आहे 3, 1 आणि हे 2 किती जाणार आहे 3, भागिले किती जाणार तुमचा 8, उत्तर येणार तुमचं पॉइंट मध्ये, बहुतेक पॉइंट मध्ये ऑप्शन आहे. ओके बघ इथं काय होईल 8 1 8, 8 भाग द्यायला तुम्हाला जर जात असेल तर याचे निम्म कारण वरचे निम्म कारण नंतर 4 ने भाग द्या, काही प्रॉब्लेम नाहीये, 8 ने भाग देऊ चला काय हरकत नाही, 8 8 ते 8 8 चोक किती होणार बरं 32, किती उरला 1, वरतून काय घेतला शून्याचा,
8 1 8 किती उरले रे 2. आता तर काही घ्यायला एक्स्ट्रा काही राहिलं नाही, मग आपण एक्स्ट्रा घेतो 0, मी येतं आन्सर पॉईंट. पुन्हा 8 1 8 8 2 किती जाणार आहे 16. थांबून घेऊन इथं पॉईंट नंतर ते दोन एकच ठिकाणी दिसून राहिलं ना आपल्याला. आपलं उत्तर काय राहणार आहे 41.25 किलोमीटर. थांबून घ्यायचं, उत्तर कन्फर्म झालं थांबून घ्या, काही प्रॉब्लेम नाही येणार. कळालं का एकदम. आहे तुमचा 13वा क्वेश्चन. आता क्वेश्चन नंबर सॉरी पुढचा आहे तुमचा 15वा क्वेश्चन. सिंधुदुर्ग पोलीस 2026 ला विचारलेला क्वेश्चन आहे. साधा सिंपल क्वेश्चन आहे, अवरेज जनरल क्वेश्चन एकदम. काय क्वेश्चन विचारलाय, एका गटातील मुलांचे वय 15 वर्ष 18 वर्ष 12 वर्ष 16 वर्ष आणि 17 वर्ष आहे. तर त्या सर्वांची काय विचारली रे, वयांची सरासरी. सरासरीचा आपला रेग्युलर फॉर्म्युला, सरासरी इज इक्वल टू सर्वांची बेरीज. डायरेक्ट क्वेश्चन पेपर मध्ये बेरीज करा, इकडे लिहित नका बसू, टाइम वाया जाते नाही. काय होईल बघा इथं 7 7 आणि 6 किती जाणार आहे 13. 13 आणि 2 किती जाणार आहे 13. 14 आणि 1 15 किती जाणार आहे 15. 15 आणि 8 किती जाणार आहे 23. 23 आणि 5 किती जाणार आहे बरं 28. हातचे किती आले बरं तुमचे 2. 2 लगेच घेऊन टाकायचा पहिला. 2 3 4 5 6 आणि 7 78 भागिले किती हे 1 2 3 4 आणि 5 किती जण हे 5 जण आहे. उत्तर तुमचं पॉईंट मध्ये, फक्त बघून या सरीचा पॉईंट आहे का ओके. पॉईंट जर एकाच ठिकाणी असता ना तर मी काहीच केलं नसतं, डायरेक्ट उत्तर मांडून दिलं असतं. पण पॉईंट तर 3 ठिकाणी, मग आता आपण काय करू कॅल्क्युलेशन याचं करूया. काय होईल बघा 5 1 5 5 1 5 किती उरले बरं 2. वरतून काय घेतलं बरं 5 5 25 किती उरले रे 3. वरतून घेतलं एक्स्ट्रा 0, मग इथं आला पॉईंट. पुन्हा 5 1 5 5 36 उत्तर किती राहणार आहे 15.6. आहे का तिसरा ऑप्शन. सिंधुदुर्ग पोलीसचा प्रश्न आहे. क्लिअर होतोय ना नक्की एकदम. जर तुम्हाला काही अडचण येत असेल तर कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा, त्याचं तुम्हाला मी आन्सर देईन. पुढचा क्वेश्चन आहे 16वा क्वेश्चन. जर व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करा, इतर मित्रांना शेअर करा, चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून करा, म्हणजे अशा प्रकारच्या बऱ्याच व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचणार आहेत. बघा आता आपण एक पुढचा क्वेश्चन घेऊयात. कोणता क्वेश्चन आहे 16. बघा खूप भारी क्वेश्चन आहे बरं का. हा क्वेश्चन खूप परीक्षांना आतापर्यंत विचारला गेला आणि विचारला जाणार आहे. खूप महत्वाचा क्वेश्चन आहे आणि हा सॉल्व्ह करताना मात्र मुलं एक मोठी ट्रॅडिशनल पद्धत यूज करतात. मी तुम्हाला याचं एकदम शॉर्टकट सांगणार आहे. शॉर्टकट आहे. काय करतात मुलं जनरली, काय करतात ते तुम्हाला मी सांगतो. काय दिलंय ए आणि बी च संख्या, ए आणि बी ह्या दोघांच्या संख्येची सरासरी दिली 20. ही दोघांची 20 आहे म्हणून याला 2 ने गुणतात 40 करून टाकतात बरोबर. बी आणि सी ची सरासरी दिली 19, दोघांची सरासरी म्हणून पुन्हा 2 ने गुणतात 19 दुणे 38 38 करून टाकतात. सी आणि ए ची सरासरी 21 आहे, दोघांची सरासरी 21 आहे म्हणून 21 गुणिले 2 म्हणजे 42 करून टाकतात आणि मग ते पुन्हा कॅल्क्युलेशन करतात आणि उत्तर काढतात. एवढं मोठं काही करायची गरज नाही, अजिबात नाही. का गरज नाही ते तुम्हाला मी सांगतो. बघा आता मला सांगा, डोक्यात पहिला आपल्या आलंय का क्वेश्चन कोणाचं विचारलाय रे ए चा. कोणाची व्हॅल्यू काढायची ए ची. आता बघा मी काय सांगतोय, मी तुम्हाला समजून सांगताना थोडा वेळ जातोय, पण हे सॉल्व्ह करायला हार्डली 5-7 सेकंद लागतात, त्याच्यापेक्षा जास्त वेळ लागत नाहीये. पण तुम्हाला मी व्यवस्थित समजून सांगतो, कळणं महत्वाचं आहे. कारण मी 2 आणि 5 सेकंदात जर एक्झाम्पल सॉल्व्ह केलं तर तुम्हाला काहीच कळणार नाही. त्यामुळे मी तुम्हाला व्यवस्थित सांगतोय. बघा काय दिलंय, ए आणि बी ची सरासरी दिली, किती दिली रे आपल्याला 20. पुढं बी आणि सी ची सरासरी किती दिली, किती रे ती 19. आणि नंतर सी आणि ए ची सरासरी दिली, किती दिली रे ती 21 दिलेली आहे. किती दिली 21. आता बघा काय करायचं इथं लक्ष द्या. प्रश्न विचारला आपल्याला ए वाल्याचा. कोणाचा विचारला ए वाला. ए वाला कुठं नाही ते पहिला बघा. ए वाला इथं नाही बघा, इथं नाही ए वाला आहे का नाही. आता काय करायचं, ह्या दोघांची उरलेल्या दोघांची करायची बेरीज. 20 अधिक 21 किती झाले रे इथं 41. ज्याच्यात ए नाहीये का तो वजा करून टाकायचा. 41 मधून 19 गेलं तर किती जाणार रे 22. 22 उत्तर तुमचं डायरेक्ट यायचं. एवढी साधी ट्रिक्स. मुलं काय करतात, याला 2 ने गुणतात काढतात, 2 ने गुणतात काढतात, 2 ने गुणतात काढतात, मग एबीसी ची व्हॅल्यू काढतात, मग ते एबीसी मधून बीसी वजा करतात, मग ए काढतात. हे करायचं नाही आपल्याला. कळलं काय. कोणाचा प्रश्न विचारलाय ए चा. ए कोणात नाहीये त्याला पहिला शोधायचं.
उरलेल्या दोघांची बेरीज करायची आणि जो शोधलाय तो वजा करायचा, आलं उत्तर यायचं. का बघा इथं इथं आहे ए बी आणि कोण आहे बरं इथं सी ए, बरोबर का नाही. मग बघा इथं याचा बी गेला, याचा काय गेला बरं सी गेला, राहिला कोणते तुमचा ए. एचं उत्तर काय आहे तुमचं, डायरेक्ट उत्तर करायचं. विदिन 2-5 सेकंद लागणार आहे, त्यापेक्षा जास्त वेळ नाही लागणार. कळालं नक्की. नेक्स्ट पुढचा क्वेश्चन बघू. हा एक क्वेश्चन थोडा लेंथी दिला होता. लेंथी म्हणजे तुम्हाला मी सांगितलंय काही क्वेश्चन 2-5 क्वेश्चन असे येणार आहे जिथं तुम्हाला 30-40 सेकंद लागू शकतात, त्यापेक्षा जास्त नाही लागणार. आणि लेट स्लो कॅल्क्युलेशन असेल तर 1 मिनिट. तसंही आपल्या पेपरला 50 सेकंद असतात. काही क्वेश्चन आपले 5 सेकंदात सॉल्व्ह होतील, काही क्वेश्चन आपले 1 मिनिटात सॉल्व्ह होईल. काही लय फरक पडत नाहीये, कारण की नुसतं शॉर्टकट मध्ये 2 आणि 5 सेकंदात सॉल्व्ह करणं, बाकी काही झोपायचं नाही आपल्या पेपरला. सर्व पेपर व्यवस्थित सॉल्व्ह करायचा आहे. मातीचा थोडा वेगळा दिलेला आहे क्वेश्चन. परभणी पोलीस 2026 ला विचारलेला क्वेश्चन आहे बघा काय. प्रिया आणि तिच्या 4 मैत्रिणी. आता मुलांचा प्रश्न इकडे वाचला ना तेव्हाच मला म्हणजे ज्यावेळेस मुलं आले का म्हणजे सर इथं तर 4 जण दिले आणि इथं सरासरी 5 जणांची 1 2 3 4 5 असं कसं काय झालं. मुलांनी मला काय विचारलं, सर इथं तर 4 जण आहे पण सरासरी तर 5 जणांची दिली, काहीतरी क्वेश्चनच चुकलाय. मग त्यांना समजून सांगावं लागलं प्रश्न हा नाहीये. प्रश्न काय प्रिया आहे आणि तिच्या 4 मैत्रिणी म्हणजे टोटल किती जण झाले, हे 5 जण झालेले. मग आहे ना 5 चे आकडे दिले, ह्या 5 जणांची सरासरी किती 24 दिली आणि त्यांचे वय पण दिले पण वेगळ्या पद्धतीने दिले. काय बरं 3m-2, 2m+7, त्यानंतर 4m-7, 3m आणि 3m+2 अशी त्यांची वय दिली आणि प्रश्न विचारला m ची किंमत किती. मग आता आपल्याला काय काढायची बरं सरासरी माहिती आहे ना. मग सरासरीचा फॉर्म्युला काय असतो रे आपला, सरासरी इज इक्वल टू, सरासरी किती दिली रे आपल्याला 24 दिली ऑलरेडी, सरासरी 24 दिली. 24 इज इक्वल टू सर्वांची बेरीज. मग बेरीज कोण आहे इथं, आता बेरीज करायची ना तुम्हाला. आता मुलं ज्यांना कळालंय का ते पण काय करत बसतील बरं, 3m-2 प्लस 2m हे नका करत बसू, आपण पेपरला बसले. हे जर तमाशा केला तर मग आपला पेपरचा रिझल्ट तिथंच लागून जाईल, घरी यायची गरज नाही पडणार आपल्याला. मग काय करायचं अशा वेळेस, 3m अधिक 2m किती झाले रे 5m, 5m अधिक 4 किती झाले 5 आणि 4 9, 5 आणि 4 9, 9 आणि 3 12 आणि 3 15m लिहून टाका ना, बाकीचं काहीच नका खेळत बसू, काय खेळत नाही बसायचं आपल्याला. पुढं काय बघा, पुढे आहे +2 -2 गेले नाही यार, कशाला घ्यायचं तू कॅल्क्युलेशन मध्येच घेऊ नका, प्लस मायनस तशी उडून जाणार आहे आपले. बरं आता राहिलं कोण बरं, +7 -7 पण उडून जाणार आहे ना, घ्यायचंय का तो आपल्याला, नाही टाइमपासच करायची गरज नाहीये. मग मला सांगा संख्या राहिल्या का रे कोणत्या, नाही ना अजिबात नाही राहिलं, एक 15m आलंय तुमचं. किती वेळ वाचलाय, जबरदस्त वेळ वाचलाय आपल्या. भागिले काय करायचे, किती मैत्रिणी टोटल 4 आणि 5, भागिले काय करायचे तुम्हाला 5 करायचे, भागिले काय करायचे 5, 5 एक 5, 5 त्रिक किती जाणार रे 15. आपल्याला किंमत कोणाची काढायची रे इथं, m ची काढायची आहे. मग हा 3 गुणिले इकडे आल्या काय होणार आहे भागिले 3 एक 3, 3 8 आहे का रे 8, ते तुमचं उत्तर. लय मोठं उत्तर आहे, मुलांनी अर्ध पान भरवलं त्याला, अर्ध पान. विदिन 2-5 सेकंदात पण एक्झाम्पल सॉल्व्ह होऊ शकतं, फक्त आपल्याला ते कळालं पाहिजे एक्झाम्पल कसे सॉल्व्ह करायचे. मुलांनी अर्धे पान भरवले याच्यामध्ये, बरोबर ना किरण, अर्धे पान भरवले इथं, लॅब मधल्या पोरांनी पण भरवलेले जणांनी. लय सिंपल आहे, किरकोळ आहे, पण काय होतं आपले जर ट्रॅडिशनल बद्दल चालले, हा कन्सेप्ट टाकले, हे मी करतोय का, हे कशाच्या जोरावर राहिलं माहितीये, फक्त कन्सेप्टच्या जोरावर. कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, जेवढ्या कन्सेप्ट भारी तेवढं गणित कमीत कमी वेळेत सॉल्व्ह करतात. मुलं नेमके उलट चालले, काय चालले, ट्रिक्स पाहते, निश्चित ट्रिक्स पाहत्या. ट्रिक्स पाहिला असे कोणते ट्रिक्स येणार तुम्हाला, असे कुठे ट्रिक्स आहे का. आणि आतापर्यंत जे मास्टर लोक आहे का यांनी ट्रिक्स बनवल्या, कोणत्या बनवल्या, जो ह्या वर्षी पेपर आला का त्याच्यावर ट्रिक्स बनवले, पण पुढच्या वर्षी वेगळा पेपर येणार त्या ट्रिक्स यूज नाही होणार तुमच्या. त्यामुळे तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर पाहिजे, कन्सेप्ट क्लिअर असल्या एक्झाम्पल कोणतं पण इझिली सॉल्व्ह होत आहे. म्हणजे ट्रिक्स तर आपण बघतोच, ट्रिक्स तर माहित पाहिजे, पण कन्सेप्ट मेन आहे, कन्सेप्ट नंतर ट्रिक्स आहे. आणि आपण आतापर्यंत एवढे जवळपास 17 एक्झाम्पल सॉल्व्ह केले. 17चे 17 एक्झाम्पल असे होते ज्याला एकालाही 10 सेकंदाच्या वेळ नाही लागणार आहे.
एवढे सिंपल क्वेश्चन होते, फक्त थोड्या बेसिक गोष्टी आपल्याला माहित पाहिजे. पुढचा क्वेश्चन पुन्हा सिंपल क्वेश्चन आला इथं. काय आलंय बघा इथं, गोंदिया पोलीस 2026 चा विचारलेला क्वेश्चन आहे. 7 क्रमवार समसंख्येची सरासरी किती दिली बरं तुम्हाला? 146. तर त्यापैकी सर्वात मोठी संख्या कोणती? हा, आता इथं थोडंसं ट्रिकी क्वेश्चन, छोटा आहे पण थोडा ट्रिकी वापरला इथं. 7 क्रमवार समसंख्येची सरासरी. सरासरीचा अर्थ काय असतो रे? मधली संख्या. सांगितलंय बरं आपलं लास्ट कालच्याच लेक्चरला झालेले. सरासरी असती मधली संख्या. मग किती संख्या दिली आहे तुम्हाला? 7. मग काय करायची आपली गरीब पद्धत? 1 2 3 4 5 6 7 मानून घ्या ना, गरीब पद्धत. आता मधली संख्या काय दिली? 46. मधला कोण आहे बघा? हा मधला आहे. मधला म्हणजे काय? इकडं पण 3 आहे तिकडं पण 3 आहे, त्याला म्हणायचं मधला. मधला किती दिलाय रे आपला? 146. मग आता याच्या आधीच्या याच्या नंतरच्या कोणत्या संख्या लिहायच्या? सम. सम म्हणजे 2 ने भाग जाणार आहे. मग याच्या आधीची कोणती राहणार आहे बरं? 144. 100 पुढे 100 पुढे 100 पुढे 100 आल्या का नाही? आता तुम्हाला काही क्वेश्चन विचारू द्या, कोण जाणार आहे? काय क्वेश्चन विचारला रे आपल्याला? तर सर्वात मोठी संख्या किती राहणार आहे? विचारली असते सर्वात छोटी तर, विचारली असते दोघांमधला फरक तर 12. काही पण विचारतात. एक साधी सिंपल मेथड आहे, काय कॅल्क्युलेशन करत बसायचं नाही. पुढचा क्वेश्चन सिंपल क्वेश्चन आहे, काय असं अवघड नाही. गोंदियाला विचारलेला क्वेश्चन आहे. एका गाडीने ताशी 40 किलोमीटर वेगाने पहिलं अर्ध अंतर पार केलं. 60 किलोमीटर उरलेलं अर्ध अंतर पार केलं. अंतर सेम आहे. अंतर सेम असलेले डोक्याला ताण घ्यायचा नाही. काय करायचं? फक्त वेगांच्या सरासरीचा फॉर्म्युला यूज करायचा. हा, अंतर जर वेगवेगळे जर असले तर मग डायरेक्ट वेगांच्या सरासरीचा फॉर्म्युला यूज होत नाही. त्यासाठी काय करावं लागतं आपल्याला? वरती सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या. इथं अंतर तर सेम आहे. अंतर सेम जेव्हा असतं ना त्यावेळेस काय करायचं आपला फॉर्म्युला? 2xy अपॉन x प्लस 1. हा, पण अंतर जर वेगवेगळं असतं तर मात्र मग सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग हाच फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. मग काय होईल बरं आपला आन्सर? आता 2 गुणिले 40 गुणिले किती येणार आहे रे? 60. आणि दोघांची बेरीज इथे भागिले किती येणार आहे? कट छाट होईल का इथं? काही 0 गेला 0 गेला 0 गेला 0 गेला, बेज चौक 8 8 सक 8 सक. एक ऑप्शन तुमचा पहिला ऑप्शन. क्लिअर झालं? एकदम सिंपल क्वेश्चन आहे, काय असं हार्ड क्वेश्चन नाहीये. पुढं 20वा क्वेश्चन आहे बघा, मस्त क्वेश्चन दिला. हा एक थोडा वेगळा क्वेश्चन आहे, काय आपण बघूयात. रायगड पोलीस 2026 ला विचारलेला क्वेश्चन आहे. काय? एका दुकानदाराची 30 दिवसांची विक्री 155 रुपये आहे. सरासरी 155 रुपये आहे. पहिल्या 15 दिवसाची विक्री 190 आहे. तर नंतरच्या 15 दिवसांची विक्री सरासरी विक्री विचारली. काही नाही, सिंपल क्वेश्चन. बघा काय दिलंय. पहिल्या 30 दिवसांची सरासरी दिली आपल्याला. किती दिली बरं? 155. म्हणजे पहिल्या 30 दिवसांचा एकूण विक्री काढून घेऊ, किती पैसे मिळाले एकूण. मग आता उत्तरामध्ये जर प्रश्न जर शून्य असला आणि गुणाकार करायचा तर डायरेक्ट मांडून टाका शून्य. आता राहिला 3 5 15, 3 5 15 ने 16, 3 1 3 आणि 1 किती जाणार आहे? 4. म्हणजे तुमच्या इथं 30 दिवसांची एकूण विक्री किती आली रे? 4650. ओके. त्यापैकी पहिल्या 15 दिवसांची विक्री किती रे? 15 दिवसांची विक्री किती आहे? 190 सरासरी. तर एकूण विक्री काढू ना आपण. मग हा घेतला काय तुमचा इथं? शून्य घेऊन टाकला. आता इथं गुणाकार 15 9 किती होणार आहे? 135. किती आले हातचे? तिथं 13 आले. 15 1 15 आणि 13 किती होणार आहे बरं? 28 आले का नाही आले? आता क्वेश्चन आपल्याला काय विचारलंय बघा, 30 दिवसांची माहिती दिली आहे, त्यातले 15 दिवस पण दिले, उरलेले 15 दिवस काढले ना, काढायचे ना आपल्याला. मग या 30 दिवसातून 15 दिवस गेल्या, 15 दिवस येतील ना आपले. मग जशी इकडे वजाबाकी केली तशी इकडे वजाबाकी करायची आपल्याला, बाकी काय करायचंय. मग करा बरं इकडे वजाबाकी, काय होणार आहे? 80 वजाबाकी. शून्याला शून्य, 5 तून 5 गेला 0, 16 तून 8 जर गेले तर किती राहणार बरं? 8. हातचा आला 1. इथं काय बरं? 4 मधून 3 गेले, काय राहणार आहे? 1. किती आले बरं? 1800. 1800 किती दिवसांची विक्री आली तुमची? 15 दिवसांची. पण आपल्याला विक्री नाही विचारली, आपल्याला काय विचारले? सरासरी.
किती जणांची सरासरी ही 15 जणांची, मग भागिले 15 करून टाकून इथं आपण येईल आपलं उत्तर. मग काय होईल बघा बरं, इथं 15 एक 15, 15 एक 15, किती उरले 3, वरतून घेतला शून्याचा, 15 दुने 30, एक शून्य उरला, उत्तरात देऊन टाकला, किती रे 120, पहिला ऑप्शन. कळलं सर्वांना? सिंपल क्वेश्चन आहे, फक्त व्यवस्थित आपण हँडल केला. असे क्वेश्चन तर खूप वेळेस बघितले आपण. पुढचा क्वेश्चन आहे रत्नागिरी पोलीस 2026 चा क्वेश्चन. क्वेश्चन काय दिलाय बघा, राजूला पहिल्या 4 विषयात किती गुण मिळाले बरं? 68. सरासरी किती मिळाले? 68. नंतरच्या 2 विषयात सरासरी त्याला मिळाले किती बरं? 59 गुण. आणि शेवटच्या एका विषयात त्याला मिळाले 89 गुण. तर प्रश्न आपल्याला विचारलाय, राजूच्या सर्व विषयांच्या गुणांची सरासरी किती? काय विचारले आपल्याला? सरासरी. सरासरी काढण्याचा फॉर्म्युला आपल्याला माहिती आहे, सर्वांची बेरीज भागिले एकूण संख्या. मग सर्वांची बेरीज म्हणजे वरती कोणाची बेरीज आहे बरं? 4 विषयांची किती गुण आहे सरासरी? 68. यांचा करायचा गुणाकार, प्लस पुढचे किती विषय बरं? 2 गुणिले काय करायला लागेल आपल्याला? 59, प्लस अजून एक विषय राहिला, किती बरं तो? 89. किती विषय झाले बरं? 4 आणि 2 6 आणि 1 7, 7 विषय झाले ना, भागिले काय करायचे आपल्याला? 7. आता यांचं कॅल्क्युलेशन आपल्याला करायचं आहे. मग कसं होईल बघा, यांचा गुणाकार करून टाका. काय नाही गुणाकार, 8 चोक किती येणार बरं इथं? 32, 6 चोक 24, 25 26 आणि 27, म्हणजे किती झाले बरं हे? 272. प्लस या दोघांचा गुणाकार 69च्या दुप्पट किती होणार आहे बरं? 118. किती होणार आहे? 118. प्लस किती करायचे आपल्याला? 89 भागिले पुन्हा करायचे 7. काही लिहित नका बसू, आपल्याला 10वीच्या 12वीच्या पेपरला नाहीये, फक्त बेरीज करीत राहायची वाली. काय बरं यांची वाली पुन्हा बेरीज? 9 आणि 8, 8 दुने 16 आणि काय होणार आहे? 17, 17 आणि 2 किती होणार आहे? 19. हातचा किती आला बरं? 1, 1 लगेच घेऊन टाका. 1 अधिक 8 किती होणार आहे बरं? 9, 9 ने 10, 10 आणि 7 किती होणार आहे? 17, पुन्हा हातचा आला 1, 1 लगेच घेऊन टाकला. 1 अधिक 1 2, 2 आणि 2 किती होणार? 4, म्हणजे 479. भागिले किती करायचं रे आपल्याला? 7. मी यांचं कॅल्क्युलेशन जे येईल का त्याचं आपलं उत्तर राहणार आहे 7 एक 7, 7 सकून किती होणार आहे बरं? 42. 42 आणि किती 47 बरं? 42 आणि किती 47? 5. वरतून काय घेतला आपण? 9चा. 7 8 किती होणार आहे बरं? 56. 56 म्हणजे किती उरले बरं आपले? पुन्हा 3. पुन्हा याच्यावर घेतलं एक्स्ट्रा 0. मला सांगा 68 पॉईंट काय आहे का रे? एकच ऑप्शन तो डायरेक्ट मारून द्या ना. 68 दुसरं कुठं आहे का? नाहीये ना. कायला पॉईंट मध्ये आपलं उत्तर काढत नाही बसायचं. आपण पेपरला आहे सध्या, असं कन्सिडर करतोय. अलग लक्षात? डायरेक्ट आपलं उत्तर काय राहणार आहे? 68.42. काढलं तरी चालणार आहे. 7 चोक किती होणार आहे? 28, पुन्हा 2 उरणार आहे, ते चालूच राहणार आहे केवळ. आपल्याला डायरेक्ट आन्सर मिळून जाईल इथं. क्वेश्चन नंबर आहे आपला 22. बघा हा मस्त क्वेश्चन आहे. इथं मुलं लय वेळ खातात, परंतु हा क्वेश्चन तुम्हाला हार्डली 2 ते 3 सेकंदात सॉल्व्ह होणारा क्वेश्चन आहे. नांदेड पोलीस 2026 ला विचारलेला क्वेश्चन आहे. बघा क्वेश्चन काय. आर्या, आनंदी, अनघा यांच्या 3 वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी आहे 14. बघा मी काय म्हणतोय, काय क्वेश्चन आहे? 3 वर्षापूर्वी क्वेश्चन काय दिलाय? आर्य, आनंदी आणि अनदा यांच्या 3 वर्षापूर्वीची वयांची सरासरी काय दिली आहे? 14 वर्ष. तर 3 वर्षानंतर त्यांच्या वयांची सरासरी किती असेल? बघा याच्यामध्ये तुम्हाला काय करायचं, इथं आज आहे. आपल्याला जी सरासरी दिली ही कधी दिली रे? 3 वर्षापूर्वी. मला सांगा 3 वर्षापूर्वी किती दिली बरं? 14. प्रश्न काय विचारलाय? पुढच्या 3 वर्षानंतरची सरासरी. पुढच्या 3 वर्षानंतर सरासरी. एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवा, सरासरी जर वयाची असेल काही वर्षापूर्वी, काही वर्षानंतर किंवा आता, ती सारखीच फिरते, फरक पडत नाही. म्हणजे काय बघा, जर इथं 14 आहे ना, किती बरं? 14. तर आजचं जर सरासरी विचारली असती त्या 14 मध्ये मी डायरेक्ट 3 ऍड केले असते, किती आले असते सरासरी? 17. तिघींच्या वयांची सरासरी आजची किती आली आहे? 17. पण विचारली कधी रे? 3 वर्षानंतर. मला अजून 3 ऍड करायची आहे ना, म्हणजे किती होणार बरं तुमची? 20. सरासरी असेल 20 वर्ष. म्हणजे 3 वर्षापूर्वी, 3 वर्षानंतर, म्हणजे किती वर्ष तुम्हाला फक्त पुढे जायचंय? 6. 14 मध्ये 6 ऍड केल्या 20 होईल. बाकी काही करायची गरज नाही. मुलं काय करतात?
त्यांचं आजचं वय काढतात, त्याला गुणिले 3 करतात, 14 गुणिले 3, मग आजचं वय, त्याच्यात पुन्हा काय पुढचं वय ऍड करा, मग ती सरासरी काढा. एवढं काही करायची गरज नाही. जर वयांची सरासरी काही वर्षांपूर्वी दिली असेल आणि काही वर्षांनंतर विचारली असेल तर एकूण किती वर्ष पुढे जायचंय तेवढंच फक्त ऍड करा. एकूण हे 3 + 3 किती होणार आहे? 6. 6 वर्ष पुढे जायचं आहे ना, तर डायरेक्ट 14 + 6 म्हणजे 20. डायरेक्ट उत्तर विदिन 2 सेकंदात एक्झाम्पल सॉल्व्ह होतं. चालेल सर्वांना. पुढचा क्वेश्चन काय? क्वेश्चन कसा सॉल्व्ह होतोय बघा. मस्त क्वेश्चन दिला, एमपीएससी 2026 चा विचारलेला क्वेश्चन आहे. क्वेश्चन कसा सॉल्व्ह करायचा बघा. 10 पुस्तकांची सरासरी किंमत आहे 16. त्यातील 2 पुस्तके सोडून दिले तर राहिलेल्या 8 पुस्तकांची जी सरासरी किंमत आहे 9.5 रुपये. जर सोडलेल्या पुस्तकापैकी एका पुस्तकाची किंमत दुसऱ्या पुस्तकाच्या किमतीपेक्षा 40% अधिक असेल तर त्या 2 पुस्तकांची किंमत आपल्याला विचारली आहे. म्हणजे अर्धा क्वेश्चन जनरल आहे, पण अर्धा क्वेश्चन मात्र थोडा ट्रिकी विचारलाय आपल्याला. एमपीसीचा क्वेश्चन आहे, थोडा हार्ड लेवलचा विचारलाय. बघा कसं सॉल्व्ह होईल. काही लय वेळ लागणार नाही, एक साधारणतः 12-15 सेकंदात पण एक्झाम्पल सॉल्व्ह होईल. कसं होईल बघा. पहिल्या 10 पुस्तकांची सरासरी दिली किती बरं आपल्याला? 60 रुपये. म्हणजे 10 पुस्तकांची एकूण किंमत किती होणार आहे? 160. नंतरच्या 8 पुस्तकांच्या किमतीची सरासरी दिली आपल्याला 9.5 रुपये. म्हणजे यांचा काय करायचं आपल्याला? गुणाकार. मग करा बरं गुणाकार. 8 पंचे किती होणार आहे? 40. पुन्हा 8 9 किती होणार आहे? 72. 72 आणि 4 किती होणार आहे बरं? 72 आणि 4 किती होणार आहे बरं? इथं 76. किती होणार आहे? 76. पॉईंट नंतर एक संख्या, मग इथं पण पॉईंट नंतर एक संख्या. पॉईंट नंतर जर 0 आला तर त्याला काही अर्थ राहत नाही, म्हणून तो नाही लिहिला तरी सुद्धा आपल्याला चालणार आहे. मग आता या दोघांचा जर मी फरक घेतला म्हणजे काय रे? या 8 पुस्तकात 10 पुस्तकातून 8 पुस्तकं जर मी काढून टाकले तर किती पुस्तकं राहणार आहे? 2. मग 2 पुस्तकांची किंमत मिळेल ना आपल्याला. किती मिळेल ती बघा. 0तून जर 6 ने जाणार, 10 मधून 6 जर गेल तर किती राहणार आहे? 4. हातचा एक देऊन टाकला, 7च्या ऐवजी काय झाली इथं? 8. 16तून 8 जर गेले तर किती राहणार बरं तुमचे? 8. म्हणजे 2 पुस्तकांची किंमत किती बरं? 84. जर प्रश्न विचारला असता रेग्युलर मध्ये तर त्या 2 पुस्तकांची एकूण किंमत किती? तर 84. त्या उरलेल्या 2 पुस्तकांची सरासरी किंमत किती? त्याला भागिले 2 केलं असतं आणि उत्तर 42 आलं असतं. बरोबर का नाही? पण प्रश्न आपल्याला तो नाही विचारला, थोडा वेगळा विचारलाय. काय विचारलाय? तर हे जे 2 पुस्तकांची किमती आहे का, यातल्या एका पुस्तकाची किंमत दुसऱ्या पुस्तकापेक्षा 40% अधिक आहे असं म्हटलंय. काय म्हटले? अधिक. इथं तुम्हाला असे क्वेश्चन कुठे बघायला मिळणार नाहीये. यासाठी तुम्हाला काय लागेल? फक्त आणि फक्त कन्सेप्ट क्लिअर तरच सॉल्व्ह होईल. म्हणजे हा क्वेश्चन यायच्या आधी कोणत्या सरांनी पण पाहिलेला नव्हता. हा क्वेश्चन कोणत्या पुस्तकात पण नव्हता. क्वेश्चन थोडा वेगळा विचारला होता. मग असेच मात्र तुम्हाला थोड्याशा काही गोष्टी क्लिअर पाहिजे तुम्हाला. आता बघा मी काय म्हणतोय, व्यवस्थित समजून घ्या, स्लो सांगतो वाटलंच आहे. आता बघा 84 रुपये किंमत आहे 2 पुस्तकांची, पण तिने 8 का टाकली बरं? एका पुस्तकाची किंमत दुसऱ्या पुस्तकापेक्षा 40% अधिक आहे. म्हणजे एका पुस्तकाची किंमत जर 100 असेल तर दुसऱ्या पुस्तकाची किंमत 104 असणार. क्लिअर झालं मी काय बोललो? ओके. यांना भाग जातो का बघा बरं. यांचा रेशो काढू ना आपण. 0 गेला 0 गेला, बरोबर. याचा किती भाग जाऊ शकतो? 2 ने. म्हणजे येणार आहे 5. 2 ने भाग गेला तर काय येणार आहे? 7. म्हणजे यांचं गुणोत्तर काय येणार आहे बरं? 5/7. हे एकूण किती भाग बनले बरं? 12 भाग बनले. किती भाग बनले? 12. हे 12 भाग बनले. या 12 भागापैकी जे कमी किमतीवालं पुस्तक आहे ते किती बरं? 5. जास्त किमतीवाले ते किती बरं? 7. मग या 12 पैकी 5 कशाचे रे? एकूण किमतीच्या. म्हणजे कोणाच्या रे? 84च्या. करा बरं कॅल्क्युलेशन. 12 1 12, 12 7 84, 7 5 35. जे कमी किमतीचं पुस्तक आहे त्याची किंमत किती असणार आहे? 35. आहे का 35 रुपये कुठं? बघा इथं 35 आहे. दुसरी कुठं आहे का 35? नाही. हेच तुमचं उत्तर. आलं लक्षात? मग 2 पुस्तकांची किंमत किती होती बरं तुमची? 84. त्यातल्या एका पुस्तकाची किंमत किती बरं? 35. तर उरलेल्या पुस्तकाची पण काढू वाटलं सर. गरज तर नाहीये तरी आपण काढू. 14 मधून 5 गेल्यावर 9 राहणारे, हातचाला 1. 8 मधून 4 गेले किती राहणारे? 4. 49 आहे का रे? आहे. म्हणजे तुमचं उत्तर काय राहणार आहे? पहिला. एमपीएससी ला विचारलेला सर्वात बेस्ट क्वेश्चन, कंबाईन बी ला विचारलेला क्वेश्चन आहे. कळाला काय क्वेश्चन आहे? एकदम काही डाऊट राहील का? नाही. पुढचा पण एक एमपीएससी चा क्वेश्चन असेल बघा बरं.
हाय एमपीएससी 2026 चे सर 2026 चे क्वेश्चन आता लेटेस्ट वाले क्वेश्चन घेतलेले मी सर्व बघा किती कसा क्वेश्चन विचारलाय बघा क्वेश्चन काय लेटेस्ट क्वेश्चन इम्पॉर्टंट आहे एमपीएससी हा नेहमी ट्रेंड आहे नेहमी याच्यावर प्रश्न विचारतात राम श्याम जॉन यांच्या 5 वर्षापूर्वीच्या वयांची सरासरी 16 वर्ष होती तर 5 वर्षानंतर यांच्या वयांची सरासरी किती अरे आताच तर पोलीस भरतीचा बघितलं ना आपण क्वेश्चन सेम पोलीस भरतीला होता हा क्वेश्चन काही बदल होता का नाही पोलीस भरती एमपीएससी एससीसी आरआरबी काही असू द्या गणित एकच राहतात काही चेंज नाही होत पोलीस भरतीचं क्वेश्चन आहे सेम एमपीएससी झालेलं आहे काय केलं होतं रे आपण आजची सरासरी किती दिली बरं 5 वर्षापूर्वी सरासरी किती दिली आहे बरं 16 5 वर्षापूर्वीची दिली 5 वर्षानंतर काढायची किती वर्ष पुढे जायचं आपल्याला 10 16 10 26 काही करायची गरजच नाही आपल्याला पोलीस भरतीला काय नाही एमपीएससीला काय तो बी एमपीएससीला विचारलेला क्वेश्चन आहे पोलीस भरतीला विचारलेला क्वेश्चन आहे भरपूर आहे असे पुढे करा फक्त प्रॅक्टिस करा तेच राहणार उत्तर कळाला क्वेश्चन काय नेक्स्ट 25वा क्वेश्चन आहे एमपीएससी कंबाईन सी मेन्सला विचारलेला क्वेश्चन आहे आताच झाली मेन्स मागच्या महिन्यामध्ये 2026 ची हीच मेन्स आहे सरासरी विचारलेला प्रश्न आहे काय बघा गणित आणि इंग्रजी ह्या विषयांची सरासरी किती बरं 81 इंग्रजी व विज्ञानाची सरासरी किती बरं 78 विज्ञान आणि गणिताची सरासरी किती बरं 73 तर गणिताचे गुण किती आताच पोलीस भरतीला बघितला क्वेश्चन आपण मुलं काय करतात ते पण सांगितलं चुका काय करतात याला 2 निगुणतात याला 2 निगुणतात याला 2 निगुणतात एबीसी ची व्हॅल्यू काढतात बरंच काही करतात तेवढं करायचं नाही आत्ताच विचारलंय पोलीस भरतीला आपण आणि एमपीएससी ला आपण मग काय करायचंय बरं तुम्हाला इकडे लक्ष द्या गणित म्हणजे यम म्हणून चला यम प्लस ई याला एकूण या दोघांची एकूण किती बरं सरासरीच घ्या एकूण नका काढीत बसू सरासरीच घ्यायची आपल्याला चला मी जर सरासरीत लिहितो म्हणजे तुम्हाला पहिले टेन्शन नाही राहणार तुम्ही म्हणशाल काय बेरीजच केली काय काय बरं इथं मॅथ आणि इंग्लिशची सरासरी किती बरं 81 पुढं इंग्लिश आणि सायन्सची सरासरी किती बरं 78 अजून काय दिले बरं सायन्स अँड मॅथची सरासरी किती बरं 93 प्रश्न विचारला काय रे आपल्याला मॅथ गणित विचारलाय तर गणिताचे गुण विचारले तर मी मगाशी तुम्हाला सांगितलं आठवतं का गणित कुठं नाही तो पहिला शोधायचं गणित कुठं नाही रे मॅथ कुठं नाहीये रे बघा इथं नाहीये जिथं मॅथ नाही का त्याला पहिले गोल करा ह्या दोघांची बेरीज करून टाकायची आणि त्याची तुम्हाला करून टाकायची मग ह्या दोघांची बेरीज 81 प्लस 93 किती होणार बरं बेरीज 3 आणि 4 9 आणि 8 2 16 ने 17 174 यातून किती मायनस करायचे बरं आपल्याला 78 मायनस करायचे मग किती होणार बरं 14 तून 8 जर गेले तर किती राहणार बरं 6 हातचा एक देऊन टाका त्यांना मग 17 मधून किती गेल्या बरं 8 7 8 9 96 आहे का ऑप्शन येस चौथा नंबरचा ऑप्शन साधी सिंपल ट्रिक्स एकदम हाच क्वेश्चन पोलीस भरतीला होता ना काय हा एमपीएससी मेन्सला विचारलेला क्वेश्चन आणि तोच पोलीस भरतीला पण होता गणित असतं काही चेंज होत नाही त्याच्यामध्ये ओके मुंबई लोह मार्गाचा एक क्वेश्चन घेतला इथं आपण बघा बरं हा थोडा काही मुलांना अवघड वाटत होता क्वेश्चन अवघड वाटत होता म्हणजे आहे थोडा अवघड काय तो आपण बघू लोह मार्गाचा क्वेश्चन पेपर जी होती ना ह्या वर्षाची अवघड मध्ये होती म्हणजे एवढे पोलीस भरतीचे पेपर झाले 2026 ला ज्याच्यामध्ये लोह मार्ग जो आहे मुंबई त्याचे क्वेश्चन थोडे हार्डच होते आणि विशेष म्हणजे लोह मार्ग पोलीस 2026 चा जो पेपर झालाय तो आपण 25च्या 25 गणित एकाच लेक्चर मध्ये कव्हर करणार आहे ती व्हिडिओ उद्या परवा मी टाकणार आहे तर ती बघण्यासाठी आत्ता चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आता बघा काय दिलंय लोह मार्गाचा क्वेश्चन आहे काय दिलाय एका शाळेतील इयत्ता 10वीतील मुलींचे सरासरी गुण दिले किती बरं 73 आणि मुलांचे सरासरी गुण किती दिले बरं 71 मुलीचं पण अजून जास्तच त्या शाळेतील इयत्ता 10वीचे एकूण सरासरी गुण किती बरं 71.8 तर इयत्ता 10वीतील मुलींची टक्केवारी किती जबरदस्त क्वेश्चन होता लय जबरदस्त ज्या मुलांनी सॉल्व्ह केला असेल त्याचा खरोखर मॅथ चांगला असणार डेंजर क्वेश्चन विचारला आता क्वेश्चन अशी गोष्ट आहे ना तो समजणंच अवघड आहे पहिली गोष्ट ही जबरदस्त क्वेश्चन होता तर आपण सॉल्व्ह करू याची शॉर्ट ट्रिक्स वापरतो ट्रॅडिशनल मेथडने गेलो तर लय वेळ लागणार आहे शॉर्ट ट्रिक्स मी तो वापरतो काय शॉर्ट ट्रिक्स वापरतो बघा मी इथं एका शाळेतील 10वीतील मुलांची सरासरी किती बरं आता इथं काय दिलंय बरं पहिले दिली मुली सपोज चला मुली
आणि नंतर काय दिले आपल्याला, मुले दिले. ओके, गुणोत्तर सॉल्व्ह करू आपण याला, ही सोपी ट्रिक्स आहे. बरं, मला सांगा पूर्ण वर्गाची सरासरी किती बरं, 71.8. आता काय करायचे बघा, मुलींची सरासरी किती बरं, 73. ह्या 73 मधून वजा काय करा, 71.8 करून टाका. मुलांची सरासरी किती बरं, मुलांची किती, 71. ती टोटल 71.8 मधून मुलांची सरासरी वजा करून टाका. म्हणजे काय मिळेल आपल्याला, 73 वजा 71.8 जर केलं तर काय राहणार बरं, 1.2. बरोबर का नाही, 1.2 गुणोत्तरामध्ये. इथं काय राहील बरं, 71.8 मधून 71 गेला 0.8 राहणार आहे. बरोबर का नाही, पॉईंटचा आपल्याला जमत नाही, पॉईंट काढून टाका. पॉईंट काढून टाकले तर 12 आणि पॉईंट काढून टाकले तर 8, कारण की पॉईंट नंतर एक एक संख्या काढून टाकलं तर काही फरक पडत नाही. आपण तसं गुणोत्तर घेतो, अजून भाग जाईल बरं, कितीने भाग जाईल रे इथं, 4 गुणे 8, 4 त्रिक 12. दोघांच्या मुलांचं आणि मुलींचं गुणोत्तर किती आलं रे, 3:2 आलं. मुलांचं मुलींचं गुणोत्तर किती आलं, 3:2. मग आता प्रश्न आपल्याला तोच विचारलाय, काय विचारलाय, तर एकूण वर्गाची संख्या किती असणार आहे इथं, 5. एकूण मुलं मुली किती असणार आहे, टोटल ना, टोटल किती असणार, 5. या 5 पैकी कोण विचारलेले आपल्याला, मुली. मुली किती रे, एकूण 3. 5 पैकी 3 मुली कितीच्या रे, टक्क्यांचे, टक्के काढायचे ना, टक्के म्हणजे काय रे, 100च्या. डायरेक्ट गुणाकार काय होईल बरं इथं, आता मग 5 एक 5, 5 गुणे 10, 1 0, 3 गुणिले 20 किती आहे, 60. मुलींची संख्या किती असणार, 60%. जबरदस्त क्वेश्चन विचारलेला होता, पण त्याच्यापेक्षा तुम्हाला भारी ट्रिक्स मी इथं दिलेली. ही ट्रिक्स तुम्हाला कोणत्या पुस्तकात वगैरे कुठेच पाहायला नाही भेटणार. आपण काय काढले, मुलांचा आणि मुलींच्या वया एकूण गुणोत्तर काढले. एकूण किती गुणोत्तर काढलं, गुणोत्तर काढण्यासाठी काय केलं, एकूण जे मिळालेले गुण आहे का त्यातून मुली वजा केल्या, एकूण मुलेले मिळालेले जे गुण आहेत त्यातून मुलं वजा केले, रेशो काढला, एकूण रेशो 3:2 आला. 3:2 म्हणजे एकूण संख्या, एकूण संख्या आली 5. 5 पैकी किती बरं, 3 मुली आहेत. मग 5 पैकी 3 म्हणजे किती टक्के, टक्के काढण्यासाठी गुणिले करतो आपण 100, गुणाकार केला, 3 गुणिले 20 किती आले बरं, 60. 60% काय असणार आहे, मुली. आणि जर विचारलं असतं मुले किती, तर 60% मुली असेल तर मुलं किती असणार आहे, 40%. दोन्ही काढले असते आपण. मस्त जबरदस्त क्वेश्चन विचारलेला होता हा. पोलीस भरती लो मार्ग आहे, पण क्वेश्चन भारी विचारला होता. अजून एक क्वेश्चन आहे, जालना 2026चा ह्याच वर्षाचा क्वेश्चन. करा बरं एक सॉल्व. एका गाडीने पहिले 7 किलोमीटर अंतर ताशी 20 किलोमीटर वेगाने कापले, नंतरचे अंतर 80 किलोमीटर 40च्या वेगाने कापले व शेवटचे 120 किलोमीटर अंतर 30च्या वेगाने कापले, तर पूर्ण प्रवासाचा वेग किती. ऑलरेडी आताच आपण सॉल्व्ह केले पोलिसला, आठवतं काय, हे आताच आपण एक सॉल्व्ह केलेलं आहे. हे एक्झाम्पल सर्वांनी सॉल्व्ह करा, कॉमेंट बॉक्स मध्ये मला त्याचा आन्सर द्या. जर अडचण आली तर मला विचारा, मी पुन्हा ते तुम्हाला सॉल्व्ह करून देईन. पण हे एक्झाम्पल तुम्हाला होमवर्क साठी मी देणार आहे. सिंपल आहे, कारण की असं एक्झाम्पल ऑलरेडी आपलं झालेलं आहे. तर अशा प्रकारे आपण पोलीस भरतीला जे काही मेन क्वेश्चन होते सरासरी आणि एमपीएससी ला पण विचारले होते, ज्या 2 एक्झाम झालेले एमपीएससीच्या, ते सर्व क्वेश्चन आपण इथं घेतलेले आहेत. अजूनही काही क्वेश्चन आहेत ते आपण पुढच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा. थँक्यू सो मच.